मध्ये नेमका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ट्रस्ट नेमका काय आहे पहिली बात. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रस्ट कोणते आहेत ते आपण डिस्कस करणार. त्याच्यानंतर ॲनालिसिस करण्यासाठी जे की अझम्पशन लागतात त्याच्याबद्दल डिस्कशन करू. नंतर आपण ॲनालिसिसकडे जाणार आहोत. ही 4 पार्टमध्ये आपल्याला ट्रस्टला अभ्यासायचं असतं. आता ट्रस्ट काय बरं का, ट्रस्ट जर तुम्ही बघायला गेलात तर ट्रस्ट हा एक स्ट्रक्चर आहे. तो ठीक आहे, स्ट्रक्चर ट्रस्ट जो एक आहे तो एक स्ट्रक्चर आहे. आणि जे पण कोणतं स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर कशापासून बनलेलं असतं, स्ट्रक्चर बनलेलं असतं मेंबरपासून, बरोबर. तो एक बात कन्फर्म झाली की आपला जो काही ट्रस्ट आहे हा ट्रस्ट एक स्ट्रक्चर आहे जो कशापासून बनलेला आहे, मेंबरपासून बनलेला आहे. पण कोणते मेंबर असतील बरं का, इथं जर तुम्ही बघायला गेलात इथं जे मेंबर आहेत आपले, हे मेंबर कसे असतात, हे मेंबर जर बघायला गेलो तर हे मेंबर जे आहे स्लेंडर मेंबर असतात. ठीक आहे, ते मेंबर कसे असतात, स्लेंडर मेंबर असतात. स्लेंडर म्हणजे काय बरं का, स्लेंडर म्हणल्यावरती कसं म्हणता येईल, जरा त्यांची लांबी जी ना, लांबी जरा जास्त आहे. ठीक आहे, सो लांबी जास्त आहे अदर क्रॉस सेक्शनपेक्षा. अदर क्रॉस सेक्शनपेक्षा जर का समजा लांबी जास्त असेल तर मी त्याला काय म्हणून देईल, स्लेंडर म्हणून देईल. हां, तर ट्रस्ट हा एक स्ट्रक्चर आहे जो कशापासून बनलेला आहे, आपला स्लेंडर मेंबरपासून बनलेला आहे. आणि त्यांना जे काय आहे आपण एंडला कशाने जॉईन करून टाकलं आहे, तर बोल्टने, रिवेट किंवा वेल्डने आपण त्यांना काय करून टाकले, जॉईन करून टाकले. तर असे काही मेंबर असतील, हे मेंबर आहे, हावाला मेंबर आहे, राईट. नंतर हावाला मेंबर आहे, हावाला मेंबर आहे, हावाला मेंबर आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो, हे सगळे मेंबर जे काय आहेत हे मेंबरना एकमेकांना जोडतोय मी कशाच्या मदतीने, तर बोल्ट, रिवेट किंवा वेल्डच्या मदतीने. सो ट्रस्ट इज अ स्ट्रक्चर. ट्रस्ट हा एक स्ट्रक्चर आहे जो कशापासून बनला आहे, आपण स्लेंडर मेंबरपासून बनवलेला आहे. तो स्लेंडर मेंबर एकमेकांना बोल्ट, रिवेट किंवा वेल्डने जॉईंट करून आपला ट्रस्ट बनत असतो. एक ट्रस्ट नावाचं स्ट्रक्चर बनणार आहे. ठीक, पुढे जर बघायला गेलं तर काय, MPC 2000 समथिंग असेल काही, तर तेव्हा एक क्वेश्चन विचारला होता गसेट प्लेटचा. तो गसेट प्लेट जी काय आहे, गसेट प्लेट कोणाला म्हणतात त्याची डिफिनेशन विचारली होती MPC मध्ये. तर गसेट प्लेट काय असते बरं का, सगळ्यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने, की आपण काय म्हणतो आहोत की दोन जे मेंबर आहे, समजा इकडचा हा एक मेंबर आहे, हा एक मेंबर आहे. सो दिस इज दी वाट, हे हा एक मेंबर आहे, हा एक मेंबर आहे, पुन्हा हा एक मेंबर मला दिसायला भेटतो आहे, हा पण एक मेंबर आहे. तर अशी 3 मेंबर मला दिसायला भेटत आहेत आणि या मेंबरला मी काय करतोय, जोडतोय. तर 3 मेंबर जेव्हा समजा मी जोडत असेल तर त्यांना जोडण्यासाठी आपल्याकडे एक अरेंजमेंट असते, एक प्लेट असते. त्या प्लेटला म्हणून देतो आपण त्याला म्हणतो देतो आपण गसेटेड प्लेट. तर ही काय असते आपली अशा पद्धतीने गसेटेड प्लेट असेल काहीतरी, अशा शेपमध्ये गसेटेड प्लेट आपल्याला दिसायला भेटत असते. तर गसेट प्लेट जी काय ही गसेट प्लेट झाली आपली. तर मग मेंबरला जॉईंट करण्यासाठी जे काही मेंबर आहेत त्या मेंबरच्या एंडला जॉईंट करण्या आपल्याला नट आणि बोल्टने जॉईंट तर करायचंच आहे. 2 मेंबरला जॉईंट तर करायचं आहे, पण कशाच्या मदतीने, तर गसेट प्लेटच्या मदतीने. म्हणजे माझ्याकडे 2 तरीके होते काय, एक तर हा जो काही मेंबर आहे या मेंबरला सरळ सरळ अशा पद्धतीने जॉईंट करून टाकायचं, हा पण एक तरीका होता, राईट. दुसरा तरीका काय होता की मेंबरला जरा दूरवर राहू द्यायचं, राईट. हा मेंबर इकडं, हा मेंबर इकडं, हा मेंबर इकडं, अशा पद्धतीने. आणि यांना या सगळ्यांना चारींना काय करून टाकायचं, एका प्लेटने काय करून टाकायचं, जॉईन करायचं. एका प्लेटने कसं जॉईन करायचं, हेवाली इथं नट बोल्ट करून टाकायचे, हेवाली इथं नट बोल्ट करून टाकायचे, नट बोल्ट करून टाकायचे, नट बोल्ट करून टाकायचे, किंवा वेल्डिंग करा, नट बोल्ट करा, रिवेटिंग करा, अशा पद्धतीने. सो ही जी काही प्लेट आहे हिला आपण गसेट प्लेट म्हणून देत असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. सो एंड ऑफ द मेंबर आर जॉईन टू द कॉमन प्लेट इज टर्म ॲज वॉट गसेटेड प्लेट. तो असं डेफिनेशन होती विचारलेली, ती आपल्याला लगेच क्लिअर होऊन जात असते. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, की यार हे ट्रस्ट नावाचा हा प्रकार का आणला असेल लोकांनी, ट्रस्ट म्हणजे नेमकं का कशासाठी वापरत असतो आपण. तर आपल्या लक्षामध्ये येईल, जसं की आपण रेल्वेच्या ठिकाणी बघत असतो, रेल्वेच्या ठिकाणी जे काय आहे, रेल्वेची ते लाईन क्रॉस करण्यासाठी आपल्याला वरून जावं लागत असते. अशा पद्धतीचे अरेंजमेंट दिलेले असतात वरती. ठीक आहे, तर अशा अरेंजमेंट जे काही अरेंजमेंट अशा प्रोव्हाइड केलेले असतात वरती. ठीक, तो अशा पद्धतीचे अरेंजमेंटवरती प्रोव्हाइड केलेले असतात आणि त्यांना आपण काय करत असतो, त्यांना आपण क्रॉस करून जात असतो. या अशा पद्धतीने काही अरेंजमेंट असतात ते वरून, राईट. आच्या आतूनमधून आपण जात असतो. मला लक्षामध्ये काय येत असतं की यार लोकांनी याचा वापर का करून टाकला, दुसरं काही अरेंजमेंट करता येत नव्हती का. तर लक्षामध्ये घ्यायचं की ट्रस्ट हा प्रकार आपण का म्हणून आणला, तर लक्षामध्ये येऊन जात असतं की बीम जो की आहे, बीम ट्रस्ट जो की आहे हा ट्रस्ट आपण बीमच्या ऐवजी वापरतोय. पण याचं काही कारण असायला पाहिजे. जसं की आर्चेस सुद्धा आपण बीमच्या ऐवजी वापरत होतो, तो आर्चेस जे काही आहे ते आर्चेस पण आपण बीमच्या ऐवजी वापरतो, ट्रस्ट सुद्धा आपण बीमच्या ऐवजी वापरतो. याचं कारण काय बरं का, लक्षामध्ये येत असतं आपल्याला की जसा बीम जो की आहे, बीमची लेंथ जशी वाढते, तो बीमची लेंथ जेवढी वाढते त्याच्यानुसार बेंडिंग मुवमेंट जी की आहे ती बेंडिंग मुवमेंट जास्त येते. बेंडिंग मुवमेंट जास्त येते म्हणजे काय बरं का, तो जेवढं जास्त लेंथ असेल त्याची तो जास्त बेंड, तेवढा जास्त बेंड होईल, तो तेवढा जास्त काय होईल, तो बेंड होईल. आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला काही उपयोगाचं नाही. समजा आपण 2 एक्झाम्पल घेऊ, हा एक बीम आहे आणि हा एक बीम आहे. तर हा एवढा बेंड होतोय, राईट, हावाला एवढा बेंड होतोय. तर मला लक्षामध्ये येते काय बरं का, की जेवढी जास्त लांबी येते तेवढं जास्त त्याची बेंडिंग मुवमेंट क्रिएट होते. तुम्ही त्याला दुसऱ्या पद्धतीने समजू शकतात, कसं बरं का, WL²/8 मी लिहितो, ही काय असते आपली बेंडिंग मुवमेंट. तर जेवढी जास्त लेंथ होईल, थोडेसे बी जास्त लेंथ वाढली तरी सुद्धा बेंडिंग मुवमेंट खूप जास्त राईज होत असते, असं आपल्याला मिनिंग करत असतो या WL²/8ने. कारण की यल तुम्ही वाढवताय तर थोडासा बी यल वाढला तर एलचा स्क्वेअर एवढी बेंडिंग मुवमेंट वाढून जात असते. तर ही बात मला दिसायला भेटत असते. मग काय होत असते बरं का, आता बेंडिंग मुवमेंट जर का समजा येत असेल, तो जर बेंड होत असेल, त्या बेंडिंग मुवमेंटला
बीमला आतमध्ये येणारी जी की बेंडिंग मुवमेंट आहे किंवा म्हणून आपण बीम आपला बेंड होतोय, राईट, आपला बीम काय होतोय, बेंड होतोय. तर बीम जो की बेंड होत आहे त्याला रोखण्यासाठी मला काय करावं लागेल, त्या बीमला बेंड होण्यास रोखण्यासाठी मला काय करावं लागत असतं, मला त्याची डेप्थ जास्त ठेवावी लागत असते. मग आता बीमची मी डेप्थ जास्त ठेवायला जाणार, हे जनरल सांगतो बरं का मी. म्हणजे जर मी जनरली एक बीम वापरला असता तर बीम असा वापरला आहे मी, त्याची लेंथ खूप जास्त आहे. जर त्याची खूप जास्त लेंथ राहिली असती तर तो जास्त बेंड झाला असता. तो बेंडला रोखण्यासाठी मला काय करावं लागेल, त्या बेंडला रोखण्यासाठी मला दोन उपाय असू शकतात माझ्याकडे. काय बरं का, स्टील वगैरे वापरा, राईट, किंवा तुम्ही काय करा, डिप्ट वगैरे, डेप्थला काय करा, डेप्थला वाढवा. तर मी काय करतो, समजा डेप्थला वाढवतोय, तर डेप्थला जर का समजा मी वाढवतोय तर आपल्याला माहिती आहे सर्व्हिसिबिलिटीचा एक प्रॉब्लेम येऊ की सर्व्हिसिबिलिटी आणि इकॉनॉमीचा जो प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटून जात असतो. तर तुम्हाला काय करावं लागेल, डेप्थ वापरावं लागेल. ठीक आहे, डेप्थ वापरून टाकली. आता मी काय करून टाकली बरं का, की लांब असा स्पान होता, अंतर खूप जास्त होतं, राईट, आणि हवाला काय बरं का असा मी बीम देऊन दिला, आणि असा बीम दिला ज्याची डेप्थ पण खूप जास्त आहे, त्याची डेप्थ पण जास्त आहे. परंतु ठीक आहे, डेप्थ जास्त आहे, आता डेप्थ जास्त आहे का, जास्त आहे बरं का डेप्थ, कारण की बेंडिंग मुवमेंट जास्त आहे, त्याला रोखण्यासाठी मी डेप्थ जास्त देऊन दिली. मग आता मी डेप्थ जास्त जर का दिली असेल तर त्याचा फायदा पण तर व्हायला पाहिजे ना. आता होतंय काय नेमकं, जेव्हा वरून लोड येतोय तेव्हा काय होतंय, हा जो की डेप्थ मी जास्त दिली, ही डेप्थ जास्त देऊन आपण आतमध्ये बेंडिंग मुवमेंटला रोखण्यासाठी ताकद तयार करतोय. मग काय होतंय, ताकद तर तयार होते, जास्त डेप्थ देऊन बीमच्या आतमध्ये ताकद तयार झाली, परंतु ती ताकद जी की आहे ती ताकद फक्त वरच्या ठिकाणातली वापरली जाते. हे वरचे जे की फायबर्स आहेत, टॉप फायबर आणि बॉटम फायबर, यांची ताकद यूज केली जाते, मधल्या पट्ट्याची ताकद यूज केली जात नाही. कसं समजू शकता तुम्ही, हे बघा, बीम जर का बेंड व्हायचा म्हटलं, आता असा बेंड होत असतो, याचा अर्थ काय होतोय की जे काही टॉपचे फायबर आणि बॉटमचे फायबर हेच जे की आहे हेच काय करतात, बेंडिंग मुवमेंटला रोखण्यासाठी प्रयत्न करतात, बाकीचे मधले फायबर रोखण्यासाठी प्रयत्न करत नाही. तो ओव्हरऑल स्टोरी काय बनते, ओव्हरऑल स्टोरी लक्षामध्ये येत असते की जर का आपण साधा बीम जर बनवला तर शॉर्ट स्पॅनसाठी साधा बीम ओके असतो, शॉर्ट स्पॅनसाठी साधा बीम ओके असतो. पण जेव्हा स्पान वाढून जात असतो ना, तेव्हा बेंडिंग होण्याचे चान्सेस पण खूप जास्त होऊन जात असतात. तो बेंडिंग जी काही आहे ती बेंडिंग आहे ना वाढत चालत असे, तो बेंडिंग जी काही वाढत जाणार, तो जसं जसं स्पान वाढत जाणार बेंडिंग जी काही ती वाढून जाणार, आणि त्या बेंडिंगला रोखण्यासाठी मला काय करावं लागणार, माझ्याकडे एक उपाय होता, तो म्हणजे काय, त्याची डेप्थ वाढवून टाका. मग ते बेंडिंगला रोखण्यासाठी मी डेप्थ वाढवून दिली, पण डेप्थ मी वाढवली, आता मला मटेरियल पण जास्त लागणार असणार, तो मटेरियल पण जास्त लागणार, तो डेप्थ जर का मी वाढवली तर मटेरियल मला जास्त लागणार, राईट. दुसरी महत्त्वाची बात, मटेरियल लागायचं काही प्रॉब्लेम नाही, लागू द्या तेवढं मटेरियल, परंतु त्या वरून येणाऱ्या लोडला, ते बेंडला रोखण्यासाठी दोनच फायबर काम करतात, एक टॉपचा फायबर म्हणजे टॉपचे काही फायबर असतील ते, आणि बॉटमचे फायबर, मधले फायबर जास्त मध्ये पडत नाहीये, मध्ये भाग घेत नाहीये. मग मॅटर काय झाला की स्पान वाढला होता, बेंड जो होत होता त्या बेंडला रोखण्यासाठी मी डेप्थ जास्त देऊन दिली, पण त्या डेप्थ जास्त काही एवढा खास वापर होताना दिसायला भेटत नसतो, राईट का. तो त्या सगळ्या गोष्टींना आपण हे करण्यासाठी आपण आणून टाकला ट्रसला. तर आपण कशाला आणून टाकला, ट्रसला. तर ट्रसला आपण त्या गोष्टींसाठी आणून घेत असतो की बाबा असा प्रकारचा प्रॉब्लेम घडतोय, तो आपल्याला दूर पाहिजे, ठीक. तर ती वाली कहाणी आपण बघून घेत असतो, राईट. तर मग एक झालं ते. तर पुढे जर बघायला गेलं त्याच्याबद्दल आपण लिहू पण शकतो, तुम्ही लिहून घ्या बरं का. काय लिहायचे, तो सगळ्यात अगोदर ट्रस म्हणजे काय, तुमच्या भाषेत लिहून टाकलं. गसेटेड प्लेटची डायग्राम पण काढून झाली. आता पुढे तो अ स्पान ऑफ द स्ट्रक्चर, a span of structure increases, bending increases. एक मिनिट, बेंडिंग इंक्रीजेस, ठीक आहे. सो बेंडिंग इंक्रीजेस, राईट. काय म्हटले मी, स्पान ऑफ द स्ट्रक्चर इंक्रीजेस, बेंडिंग ऑल्सो इंक्रीजेस, सो रिक्वायरमेंट ऑफ द डेप्थ ऑल्सो इंक्रीजेस, सो रिक्वायरमेंट ऑफ डेप्थ इज ऑल्सो इंक्रीजेस. आलं लक्षात, अशा पण दिसायला भेटत असते. तो जेवढा जास्त स्पान होतोय तेवढा जास्त स्पान होईल, तेवढं त्या याला रोखण्यासाठी जो बेंड आहे त्याला रोखण्यासाठी काय वाढेल, बेंडिंग मुवमेंट सुद्धा आतमध्ये तेवढी जनरेट करायला पाहिजे. वरून तर लोड येतोय त्याच्यामुळे तो बीम बेंड होतोय, आता याला बेंड होऊ द्यायचं नसेल तर आतमध्ये तेवढी ताकद तर असायला पाहिजे. आतमधल्या ताकदला समजा मी बेंडिंग मुवमेंट म्हणतो, मग ती किती लागेल मला, तर जेवढा स्पान वाढतोय आतवरून बेंडिंग किती होणार, बेंडिंग तेवढी होणार इक्विव्हॅलंट टू व्हॉट, WL² याला इक्विव्हॅलंट एवढी बेंडिंग होणार आहे. मग इक्विव्हॅलंट एवढी बेंडिंग होणार, याला रोखण्यासाठी किती असायला पाहिजे आतमध्ये, WL²/8. मग आतमध्ये WL²/8 कसा आणू, त्यासाठी मी काय करणार, मी मोठा बीम बनवून टाकणार. तुम्ही जेवढा मोठा बीम बनवणार डेप्थ जास्त देणार, मोठा बीम म्हणजे डेप्थ जास्त द्या, राईट. तर स्पान ऑफ द स्ट्रक्चर increases, बेंडिंग ऑल्सो increases, सो रिक्वायरमेंट ऑफ द डेप्थ ऑल्सो increases. पुढे काय, इन सच केसेस ट्रस आर प्रोव्हाइडेड,
या केसमध्ये आपण ट्रसला प्रोव्हाइड करणार. सो आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर काय बरं का, ट्रसमधली पुढची स्टोरी. ट्रसमध्ये काय दिसायला भेटत असतात की यार आपण जर का कॉलम वगैरे बघितला, कॉलम जर का बघितला, हा जो एक स्ट्रक्चरचा मेंबर हा आहे कॉलम आपला, राईट. नंतर मी स्ट्रक्चरचा मेंबर बीमबद्दल ऑब्झर्व करतो. सो हा बीम झाला. मी स्ट्रक्चरचा मेंबर एक असते केबल, मी त्याचा पण ऑब्झर्व करतो. सो दिस इज अवर केबल. मग माझ्याकडे 3 मेंबर्स आहेत, एक आहे कॉलम, एक आहे बीम आणि एक आहे केबल, राईट. आणि एक आहे ट्रसचा मेंबर. तो ट्रसचा मेंबर हे 3 झाल्यानंतर आपण डिस्कस करू. तर लक्षामध्ये काय येत असतं की जेव्हा पण आपण कॉलमबद्दल अभ्यास करत आहोत तर कॉलममध्ये काय होतं बरं का, कॉलममध्ये फक्त आणि फक्त कंप्रेशन दिसायला भेटत आहे. वरून काय होतं आहे, वरून कोणतरी त्याला काय करते, वरून त्याच्यावरती कोणतरी फोर्स लावते, तर त्याला फोर्स लावते. त्यावर मला लक्षामध्ये काय येते बरं का, की हा जो मेंबर आहे हा मेंबर सब्जेक्टेड आहे कंप्रेशनमध्ये. तो हा सब्जेक्टेड कशामध्ये, ॲक्झियल लोडिंग त्याच्यावरती येते, त्याच्या ॲक्सिसच्या अलॉंग लोडिंग येते. ॲक्झियल लोडिंग आहे परंतु कोणत्याही कंप्रेशन. त्यामुळे आपण बोलतो काय की आपला जो कॉलम आहे तो कंप्रेशन मेंबर आहे. कॉलम काय झाला आपला, प्युअरली कंप्रेशन मेंबर झाला. आता जर का समजा आपण बीमच्या केसमध्ये गेलो तर वरून जेव्हा लोड येत असतो त्या लोडला रिजिस्ट करण्यासाठी 3 फोर्सेस आतमध्ये जनरेट होत असतात. कसे बरं का, एक असतो ॲक्झियल फोर्स, हा बी जनरेट होऊन जात असतो. या लोडच्या बरोबर खाली जे काही आहे त्या प्लेनवरती बरोबर काय होत असतो, अशा पद्धतीने जे काही आहे शेअर फोर्सवरती तयार होऊन जातो बीमच्या याच्यामध्ये. आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे काय की हा जो काही बीम आहे या लोडमुळे बीम आपला बेंड होत होता, राईट. त्या बेंडला रोखण्यासाठी आतमध्ये काय तयार होईल, बेंडिंग मुवमेंट तयार होईल, राईट की नाही. त्या बेंडला रोखण्यासाठी आपल्याला काय दिसायला भेटत असतं, बेंडिंग मुवमेंट तयार होताना दिसायला भेटत असते. मग 3 प्रोसेस बीममध्ये तयार होत असतात. परंतु बीममध्ये जर बघायला गेला तर बेंडिंग मुवमेंट जी काही आहे ती बेंडिंग मुवमेंट आपल्याला काय दिसायला भेटत असते, बीममध्ये बेंड जास्त असतो. बीममध्ये काय असतो, बेंड जास्त असतो. आता बीममध्ये बेंड जास्त असेल याचा अर्थ काय बरं का, की त्याच्यामधली ताकद वापरली जाते. कोणती ताकद वापरली जाते, बेंडिंग मुवमेंट. लक्षात घ्या, वरून लोड आल्यानंतर जो बीम काय होत असेल, बेंड व्हायचा प्रयत्न करत असेल. सगळ्यात जास्त कोणती ताकद पिक्चरमध्ये येईल, ती म्हणजे बेंडिंग मुवमेंट, बरोबर आहे. तर कोणतं पण एखादी काठी घ्या, वरून त्याला लोड द्या, ती प्रयत्न कशाला करते, बेंड व्हायचा प्रयत्न करते. परंतु ती बेंड होत नाही का, कारण की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद कोणती वापरली जाते, ती म्हणजे बेंडिंग मुवमेंट. तर बेंडिंग मुवमेंट ही ताकद वापरली जाते, त्यामुळे तो बेंड होत नाही. याचा अर्थ असा आहे की आपला जो काही तो बीम जो काही आहे तो बीम आपला बेंडिंग मुवमेंटला बेंडला रोखण्यासाठी बनलेला आहे. ॲक्च्युली तो जो काही बीम आहे तो बीम आपला बेंडला रोखण्यासाठी बनलेला आहे. याच्यामुळे आपण काय म्हणतो की आपला बीम जो आहे तो एक काय आहे, तो आपला फ्लेक्झरल मेंबर आहे. तो काय मेंबर आहे, तो बीम आपला एक फ्लेक्झरल मेंबर असतो. त्याच्यामध्ये शेअर फोर्स, ॲक्झियल फोर्स, बेंडिंग मुवमेंट तिघं इंटरनल फोर्सेस जनरेट होतात. परंतु सगळ्यात जास्त जनरेट कोणता होतो, तो म्हणजे बेंडिंग मुवमेंट. आणि सगळ्यात जास्त बेंडिंग मुवमेंट काय जनरेट होतो, कारण की ती ॲक्शन तिथे घडत असते. तर जी ॲक्शन घडेल तेवढी रिॲक्शन तिथे दिसायला भेटत असते. त्यामुळे बेंडिंग मुवमेंट तिथे जास्त दिसायला भेटते, म्हणून बीम काय आपला फ्लेक्झरल मेंबर आहे. तिसरा जर केबलबद्दल बघायला गेला तर केबलमध्ये काय असतं बरं का, केबलला कंटिन्युअसलीमध्ये टेन्शन दिसायला भेटत असतं. तर केबल जी काय आहे ती एक प्युअरली टेन्शन मेंबर आहे. तो केबल प्युअरली टेन्शन मेंबर आहे. कॉलम हा जो काही आहे आपला कंप्रेशन मेंबर आहे. आणि बीम जो आहे तो आपला ॲक्च्युअली तिघं तयार झालेले आहेत, परंतु मेजॉरिटी जे दिसायला भेटत असते ती बेंडिंग मुवमेंटची, त्यामुळे आपला तो फ्लेक्झरल मेंबर असतो. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता ट्रस मेंबर जर बघायला गेला तर ट्रस मेंबर जे काही आहे ते ॲक्झिली मेंबर असतात. ट्रस मेंबर हे ॲक्झिली लोडेड मेंबर असतात. तर ट्रस मेंबर हे ॲक्झिली लोडेड मेंबर आहेत म्हणजे काय बरं का, अलॉंग देअर ॲक्सिस फोर्सेस आपल्याला दिसायला भेटतील. हा जर समजा हा जो काही आहे हा आपला एखादा ट्रस मेंबर आहे, राईट. तो याच्या आतमध्ये किंवा याच्या बाहेर आपल्याला फोर्सेस दिसायला भेटतील. आता तुम्ही जर बघायला गेला तर काय दिसायला भेटते बरं का, इथं तो ॲक्सिसच्या अलॉंग फोर्सेस जात आहेत. ॲक्सिसच्या अलॉंग ते कंप्रेशन असू शकतं किंवा टेन्शन असू शकतं. ट्रसचे जे काही मेंबर आहेत ते कंप्रेशनमध्ये किंवा टेन्शनमध्ये असू शकतात, त्याचा काही विषय नाही. स्लिंज असतात, स्ट्रट मेंबर, स्लिंज मेंबर, अपर कॉर्ड, लोअर कॉर्ड, असे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट तुम्हाला दिसायला भेटत असतात. त्याला जास्त करून आपण डीपमध्ये स्टीलच्या लास्टच्या याच्यामध्ये बघत असतो, ठीक आहे. तर आला पोर्शन. मग एक बात इथे काय दिसायला भेटते आपला की ट्रस मेंबर, इथे पॉईंट लिहायचा आहे. सो ऑल मेंबर ऑफ द ट्रस आर ॲक्झिली लोडेड. ते ॲक्झिली लोडेड असतात, राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, ॲक्झिली लोडेड आहेत ते, ॲक्झिली लोडेड. तो ऑल मेंबर ऑफ द ट्रस आर ॲक्झिली लोडेड. आता एक विचार करा, तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं, मागची याच्या पुढच्या स्टोरीमध्ये लिहायचं की यार मी जनरल जर का बीम वापरला असता, भले त्याची डेप्थ मी जास्त देतोय, राईट. डेप्थ जास्त देऊन त्याचा वापर तर व्हायला पाहिजे होता. बेंडला रोखण्यासाठी मी त्याची डेप्थ वाढवून टाकली, आतमधली ताकद वाढवून टाकली. कोणती ताकद जास्त होईल बरं का, आता ती ताकद असेल ती म्हणजे बेंडिंग मुवमेंट. मग आतमधली जी की ताकद होती बेंडला रोखण्यासाठी, जिला मी बेंडिंग मुवमेंट म्हणतोय, डेप्थ देऊन मी तिला वाढवून टाकली. मग तिला जर का समजा मी वाढवून टाकतोय तर याचा अर्थ होतोय काय, याचा अर्थ असा होतोय की आपल्या आता चांगला फायदा भेटेल बरं का. फायदा तर तुम्हाला भेटेलच, परंतु तुम्हाला इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम येईल. कसा, कारण की तुम्ही वापरताय एवढा मोठा बीम वापरतात, पण त्याचा वापर किती होतोय, फक्त टॉप आणि बॉटम फायबरचा होत आहे. आतमधले फायबर जे काही आहेत ते बेंडिंग रोखण्यामध्ये काम भागच घेत नाही, राईट. सो देअरफॉर
देअरफॉर इथे काय लिहिते, नो ऑल फायबर आर इक्वली, नो आर फायबर आर इक्वली स्ट्रेस्ड, राईट. पुढे नो ऑल फायबर आर इक्वली स्ट्रेस अपोजिट टू द बीम, opposite to the beam where extreme fiber are, हे बघा, no r fiber are equally stressed opposite to the beam where extreme fiber are more stress as compared to inner fiber. सांगायचं तात्पर्य काय बरं का, तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला लक्षामध्ये काय येईल बरं का, नो ऑल फायबर आर इक्वली स्ट्रेस, तुम्हाला सगळे फायबर जे काही इक्वली स्ट्रेस होताना दिसायला भेटेल, राईट का. पुन्हा जर बघायला गेलं तर काय बरं का, तर बीम जो काही बीमच्या इकडच्या बाजूला बघा, हा बीम आहे, याला जर का बघायला इकडच्या बाजूला इकडे काय तो इकडे कशामध्ये जाईल, तो इकडे कंप्रेशनमध्ये दिसायला भेटेल, टेन्शनमध्ये आतमधले जे काही फायबर आहेत, तो जो काही इनर फायबर आहेत त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की एक्स्ट्रीम फायबर हे जास्त स्ट्रेस आहेत ॲज कम्पेअर टू द इनर फायबर, हेन्स ट्रस्ट बिकम ॲन इकॉनॉमिकल ऑप्शन, इज ॲन इकॉनॉमिकल ऑप्शन. याला दुसऱ्या पद्धतीने पण समजू शकतो आपण काय, की ट्रस्टमध्ये जे काही आहे, ट्रस्टमध्ये ऑल फायबरमध्ये एवढे काही स्ट्रेसेस येत नाही. ते वाक्य ॲक्च्युली असंच आहे, नो ऑल फायबर आर इक्वली स्ट्रेस, म्हणजे ट्रस्टमधले सगळे फायबर जे काही आहेत ते इक्वली स्ट्रेस नसतात, ठीक आहे, सगळे फायबर इक्वली स्ट्रेस नसतात, परंतु बीममध्ये काय असते, एक्स्ट्रीम फायबर हे खूप जास्त स्ट्रेस असतात इनरच्या याच्याने, राईट की नाही. म्हणजे आपण असं गोष्ट समजू शकतो की जो काही ट्रस्ट आहे तो ट्रस्टमध्ये भलेही स्ट्रेसेस जे डेव्हलप झाले फायबरमध्ये ते कमी आहेत, बरोबर की नाही, कमी आहेत. तो ट्रस्टमध्ये जे काही स्ट्रेसेस डेव्हलप होतात ते कमी तयार होत असतात तुलनेने कशाच्या, ते म्हणजे बीममध्ये आउटर फायबर जे काही आहे त्या आउटर फायबरमध्ये स्ट्रेसेस काय होत असतात, जास्त तयार होत असतात. सो अपोजिट टू द बीम वेअर एक्स्ट्रीम फायबर आर मोर स्ट्रेस ॲज कम्पेअर टू द इनर फायबर, हेन्स ट्रस्ट बिकम इकॉनॉमिकल ऑप्शन. बरोबर आहे. आता तुम्ही एवढी मोठी डेप देण्यापेक्षा आणि डेप देताय एवढी मोठी, आणि होतंय काय नेमकं, फक्त एक्स्ट्रीमचे फायबरच यूज केले जातात, आतले फायबर वापरले जात नाही. सो देअरफॉर आपल्याला काय दिसायला भेटत असतं, याच्याऐवजी आपण ट्रस्ट वापरलेलं कधीही बेटर असणार. ओके. आता ट्रस्टला आपण डिवाइड करतो. ट्रस्ट आर जनरली डिवाइडेड ॲज ट्रस्टला आपण दोन प्रकारे डिवाइड करून टाकू. पहिला प्रकार आहे रूफ ट्रस्ट, आणि दुसरा प्रकार आहे आपला ब्रिज ट्रस्ट. याच्यावरती क्वेश्चन कुठे काही विचारला जात नाही, पण परीक्षेमध्ये समजा त्याच्या डायग्रामवरती काढून दिली की डायग्राम कोणत्या प्रकारचे आहे, तर मे बी असा बी प्रश्न विचारला तर जमायला पाहिजे, ठीक. तो रूफ ट्रस्ट आणि ब्रिज ट्रस्ट असे दोन प्रकारचे ट्रस्ट आपल्याला दिसायला भेटत असतात. तो रूफ ट्रस्ट आहे आणि ब्रिज ट्रस्ट आहे, अशा प्रकारे दोन प्रकारचे आपल्याकडे ट्रस्टेस आहेत. आता रूफ ट्रस्ट म्हणजे कोणता बरं का, रूफ ट्रस्ट म्हणजे जनरली आपल्या घरांसाठी जर का छप्परचं घर जर का असेल त्या केसमध्ये, किंवा आपण म्हणूया स्टील वगैरेचं घर असेल कशाला तरी, परंतु त्या ठिकाणी मी ट्रस्ट यूज केलेलं आहे, तो रूफ ट्रस्ट मी म्हणतोय. रूफ ट्रस्ट झाला. दुसरा ब्रिज ट्रस्ट. तर ब्रिजच्या केसमध्ये जो ट्रस्ट असेल ब्रिज ट्रस्ट झाला, आणि जो की आपल्या घराचा रूफ वगैरे असेल त्या केसमध्ये जर का ट्रस्ट यूज करत असेल तर आपला रूफ ट्रस्ट झाला. तर रूफ ट्रस्ट आणि ब्रिज ट्रस्ट हे दोन आपल्याला दिसायला भेटत असतात. आता तुम्ही जर का बघायला गेलात, यार कोणत्या प्रकारचा ट्रस्ट मी यूज करू, हे डिपेंड कशावरती करून जात असतं, हा डिपेंड करून जात असतं की त्याचा स्पान किती आहे, बरोबर की नाही, त्याचा स्पान किती आहे, स्लोप किती दिला आहे तुम्ही, नंतर रूफचा मटेरियल कोणता आहे, या तीन गोष्टीनुसार आपण काय करत असतो, आपल्या रूफ ट्रस्टला प्रोव्हाइड करत असतो की कोणत्या प्रकारचा मी रूफ ट्रस्ट देणार आहे, ठीक आहे. तो मी काय बोललो, ट्रस्ट आर जनरली प्रोव्हाइडेड ॲज रूफ ट्रस्ट, ब्रिज ट्रस्ट. ओके. पहिला आता आपण लिखणार आहोत रूफ ट्रस्ट. आता रूफ ट्रस्टमध्ये एक लाईन आहे काय, ट्रसेस यूज टू support the roof are selected on the basis of span, slope of the material.
आलं लक्षात. काय म्हटलंय तुम्हाला की ट्रस्ट जो काही आहे, ट्रस्ट कोणत्या प्रकारचा ट्रस्ट मी वापरू, रूफ ट्रस्टमध्ये पण मी कोणत्या प्रकारचा ट्रस्ट वापरू, ते 3 गोष्टीवर डिपेंड करून जातात. स्पानवरती, स्लोपवरती आणि रूपच्या मटेरियलवरती. हे 3 कंडिशन तुम्हाला स्टीलमध्ये शिकायला भेटतील. मग ते GI ची शीट आहे, AC ची शीट आहे का कशाची आहे, याच्यानुसार ते मटेरियल जे काही यूज करत असतो आपण त्याच्यानुसार आपण स्लोप वगैरे देतो. स्लोपच्या बेसिसनुसार आपण ठरवतो की कोणत्या प्रकारचा ट्रस्ट आपल्याला द्यायला पाहिजे. ठीक आहे, किंवा कोणत्या रिजनमध्ये आहे हे पण म्हणता येईल. राईट, तो कोणत्या रिजनमध्ये आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण काय करत असतो, टाईप ऑफ द ट्रस्ट आपण यूज करत असतो. मग काही कॉमन प्रकारचे ट्रस्ट आहेत ते आपण लिहून घेऊ पटपट कोणकोणते बघा. सो सम कॉमन टाईप ऑफ द रूफ आर ॲज फॉलो. सम कॉमन, त्याचं चित्र लक्षामध्ये घेऊन घ्या आपण. सम कॉमन टाईप ऑफ रूफ ट्रस्ट, सम कॉमन टाईप ऑफ रूफ ट्रस्ट आर ॲज फॉलो. कोणकोणते एक एक करून बघू चला. पहिला प्रकार आहे सीझर. तो सीझर काय आता बघा, हे वाला. हा झाला आपला काय, याला नाव देतो SCI याला म्हणतो मी सीझर. तो सीझर नावाचा हा जो काही आपला हा ट्रस आहे, याचा आहे पेलिंग वगैरे ते चेक करून घ्या, वाटलं चित्र दिलं तुम्हाला. तो सीझर नावाचा हा जो काही प्रकार आहे आपण जनरली यूज कुठे करतो तुम्हाला समजून जाईल. अशा प्रकारचा ट्रस मी रूफ ट्रसमध्ये का वापरत असेल तुमच्या लक्षामध्ये येईल काय, की जर का समजा एंट्री करतोय मी इथून, राईट, एंट्री करतोय काहीतरी डोक्याच्या वरती जो हा ट्रस बांधलेला आहे, मला जर का हेडरूमची रिक्वायरमेंट असेल, हेडरूम कोणता आपल्या डोक्याला लागायला नको, ते थोडीशी जागा जास्त वरती राहायला पाहिजे, राईट ना. एखादा दरवाजा घ्या आणि दरवाजामध्ये आपण जेव्हा आतमध्ये रूममध्ये घुसतोय आणि जर तो दरवाजा प्रत्येक वेळेस माझ्या डोक्याला जर का लागत असेल तर काय होईल बरं का, हेडरूम सफिशियंट दिलेलं नाही आहे, राईट. अशा पद्धतीने आपण डिस्कस करतो. किंवा शिडी पण असते, शिडीच्या केसमध्ये पण तसं असतं. मग मी काय करून घेतो, लक्षामध्ये येईल आपल्या की असा प्रॉब्लेम यायला नको, त्यामुळे ट्रस्टच्या केसमध्ये हा सीझर नावाचा प्रकार आपण यूज केलेला असतो. तर याच्याबद्दल आपण एक वाक्य लिहू शकतो. हा झाला पहिला, राईट. याच्याबद्दल काय लिहायचं, सीझर, इथं ई नाही, इथं येस करून टाका, सीझर करून टाका, असेल काहीतरी पेलिंग. द SCISOR सीझर्स ट्रस्ट कॅन बी used for short span, can be used for short span that require overhead clearance. किती गोष्टी कळाल्या आपल्याला. एक तर महत्त्वाचं काय आहे की हा जो काही ट्रस आहे हा शॉर्ट स्पॅनसाठी यूज करतो. सीझर ट्रस जो काही आहे हा शॉर्ट स्पॅन, जर का समजा स्पॅन जर का शॉर्ट असेल, स्पॅन शॉर्ट असणं म्हणजे काय, 2 कॉलममधलं डिस्टन्स कमी आहे, त्या केसमध्ये मला या ट्रसला वापरायचं आहे. जर का समजा स्पॅन जर का कमी असेल तर त्या केसमध्ये मी सीझर ट्रसला यूज करणार आहे, राईट. आणि दुसरी महत्त्वाची बात काय की ज्या ठिकाणी मला ओव्हरहेड क्लिअरन्सची जरूरत असेल. ओव्हरहेड क्लिअरन्स म्हणजे काय बरं का, आता तुम्ही बघा ट्रस जर तुम्ही जनरली बघायला गेला तर अशा पण तुम्हाला काहीतरी ट्रस दिसायला भेटत असतो, असा ट्रस्ट तुम्हाला दिसायला भेटतो. आता इथे कुठे ओव्हरहेड नाही, समजा असा कॉलम आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये जर जायचं असेल, पुन्हा जर का डोक्याला लागत असेल, त्याचा अर्थ काय बरं का की या ठिकाणी ओव्हरहेड जे काही क्लिअरन्स आहे हे सफिशियंट नाही आहे. तर मी काय करणार, मी अशाऐवजी जर का समजा स्पॅन छोटा आहे आणि ओव्हरहेड क्लिअरन्स मला हवं आहे, तर त्या केसमध्ये आपण काय करणार, आपला अशा पद्धतीने देऊन देणार. सो अशा पद्धतीने आपण ट्रस्ट वगैरे देऊन देतो. आता आतमध्ये जाता येईल, डोक्याला काही लागणार नाही, ठीक आहे. ती बात तुमच्या लक्षामध्ये येऊन गेली. नाव सेकंड ट्रस्ट तुम्हाला बघायचं असेल तर बघू बी शकतात, इमेजेस आहे आपल्याकडे. हे बघा, हे वाले ट्रस आहे आपला, ठीक आहे. तो याला काय म्हणतो आपण, सीझर. बघा तिथं पेलिंग चेक करून घ्या. तो हा जो काही आहे हा आपला सीझर ट्रस झाला. ज्या ठिकाणी मला स्पॅन कमी असेल आणि ओव्हरहेड क्लिअरन्स पाहिजे असेल मला, त्या केसमध्ये मी त्याला यूज करणार आहे, ठीक आहे. पुढचा आता दुसरा प्रकार जो असेल आपला तो असणार आपला, सो सेकंड ऑफ द ऑप्शन इज रूफ ट्रसमध्ये दुसरा प्रकार आहे होवे ट्रस. कसा आहे काढून घ्या. चला जॉईन करा, याला कसं जॉईन करायचं आता. हा झाला आपला होवे ट्रस. बरोबर काढा बरं, जर उलटं सुलटं झालं तर नाव बघा, हा दिसायला असा आहे परंतु त्याचा उलटा पण आहे, त्यामुळे आकृती बघून काढा. होवे ट्रस आहे हा. काय झाला आपला होवे ट्रस. बघा कसा काढला मी, ते त्रिकोण बनवला आहे. तो होवे ट्रसबद्दल काय बरं का, आता होवे ट्रस झाला.
अजून एक डायग्राम पुढची काढून देतो, मग त्याच्याबद्दल एक वाक्य आहे ते लिहून घ्या आपण. चला, झालं? काढलं का डायग्राम? नेहा झाली डायग्राम काढून? चला, तिसरा जो काही आहे, तिसरा रूपसाठी डायग्राम देतो प्रॅट्रस. आता प्रॅट्रस कसा? हा आहे आपला प्रॅट्रस. सो प्रॅट्रसमध्ये मी काय करणार आता? झाला का उलटा तो? ओव्हेट्रसचा उलटा बरोबर प्रॅट्रस. राईट, हा झाला आपला प्रॅट्रस किंवा प्रॅट्रस झाला. आता याच्याबद्दल आपण एक वाक्य लिहून टाकूया. कोणाकोणाबद्दल बरं का? ओव्हेट्रस आणि प्रॅट्रसबद्दल. तर लिहून घ्या ते वाक्य. द ओव्हेट्रस अँड प्रॅट्रस Oetrus and the Praetrus are used for roof of moderate span, are used to roof of moderate span generally 18 ते 30 मीटर. लक्षात, हे वाला परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारते ना, तो प्रॅट्रस जो काही आहे रूपच्या केसमध्ये जर का मला प्रॅट्रस यूज करायचं असेल तर 18 ते 30 मीटर याला म्हणतो मी मॉडरेट स्पान. तर मॉडरेटली म्हणजे जास्त लांबी पण नाही आहे, मॉडरेट आहे, ठीक आहे त्या केसमध्ये. सो ओव्हेट्रस अँड द प्रॅट्रस आर यूज फॉर द रूफ ऑफ द मॉडरेट स्पान जनरली 18 ते 30 मीटर. ओके, नाव नेक्स्ट पुढे. आता पुढची डायग्राम फॅन ट्रस. आता फॅन ट्रस कसं आहे बघा. बघा, ओके, हा झाला फॅन ट्रस. हा झाला आपला फॅन ट्रस. काढली डायग्राम फॅन ट्रसची. सो दिस इज अवर फॅन ट्रस. नाव नेक्स्ट इज व्हॉट? फिंक ट्रस. आता फिंक ट्रस पण बरोबर त्याच्यासारखाच आहे. बघू फिंक ट्रस कसा. डायग्राम झाली का नेहा, कुलदीप? हो. ठीक आहे, चल. नाव नेक्स्ट डायग्राम इज व्हॉट? फिंक ट्रस. फॅन ट्रस झाली, फिंक ट्रस. याचे डायग्राम परीक्षेला विचारू शकतात बरं का. डायग्राम देऊन दिली ना खालीपैकी कोणत्या प्रकारे ट्रसचा ओळखा. कारण की कुठे येते हे तुम्हाला स्ट्रीममध्ये पण येते, एमध्ये पण येते. तर ट्रस तर जास्त इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला दिसायला भेटेल प्रत्येक ठिकाणी. जास्त करून ना कोणत्या पण साध्या परीक्षा द्या तुम्ही, तुम्हाला कळून जाईल की जास्त करून हे विचारतात. ठीक आहे, आता पुढे बघू. तो आपल्याला काय करायचं आहे? So this is the pink toss. हा आहे आपला पिंक टॉस. हा आहे पिंक टॉस रे. हा झाला पिंक टॉस. ठीक आहे, याच्याबद्दल एक वाक्य लिहून टाकू आता. सो याच्याबद्दल एक वाक्य लिहून टाकू. इथपर्यंत झालं असेल तर पिंक टॉस झाला. नो नेक्स्ट. फॉर लार्जर स्पान फॅन और फिंक ट्रस for larger span fan and pink truss
कॅन बी यूज. ओके, तर लार्जेस्ट स्पॅनसाठी आपण यांना यूज करणार. फॉर लार्जेस्ट स्पॅन फॅन ऑर द फिंग ट्रस. मग तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात घ्या, छोट्या स्पॅनसाठी सीझर, नंतर मीडियमसाठी मॉडरेटसाठी काय होवे अँड द प्रॅट्रस, आणि लार्जेस्ट स्पॅनसाठी आपल्याकडे फॅन आणि फिंक आहे. ओके, हां, आता बघू पुढे जो आता काय काय अजून आपल्याकडं. सो वॉरेन ट्रस. आता वॉरेन ट्रस कसं आहे बघा. ठीक, तो बघा वॉरेन ना. ओके, तो जोडा. हा झाला आपला वॉरेन ट्रस. ठीक आहे, हा काय झाला वॉरेन ट्रस. वॉरंटस चित्र लक्षात राहू द्या. वॉरंटस इम्पॉर्टंट आहे. वॉरंटस इम्पॉर्टंट आहे. चला याच्याबद्दल वाक्य लिहून घेऊ. जर का समजा मला आता विचार करा ते वरती कशी, आता तुम्हाला कळून दिलं बात काय. इफ अ रूफ ट्रस, इफ द फ्लॅट रूफ इज रिक्वायर्ड. जर मला फ्लॅट रूफ पाहिजे असेल ना, त्या केसमध्ये मी वॉरेन ट्रस यूज करत असतो. वाक्य लिहून टाका. इफ अ फ्लॅट रूफ, इफ अ नियरली फ्लॅट रूफ, नियरली फ्लॅट रूफ इज रिक्वायर. समजा रूफ छप्पर जो काही ना, जो छप्पर जास्त आपल्याला म्हणजे जास्त असा तिरका नको असायला पाहिजे, थोडंसं सपाट ठेवायचं आहे. अशा पण आपल्याला तो काय पाहिजे, थोडासा सपाट, जास्त तिरका नाही, हा थोडंसं सपाटी. राईट. सो इफ अ फ्लॅट रूफ नियरली इफ नियरली फ्लॅट रूफ इज रिक्वायर, देन वॉरन ट्रस इज यूज. देन वॉरेन ट्रस इज यूज. क्लिअर झाली बा. ठीक आहे. सो इफ अ फ्लॅट रूफ नियरली रिक्वायर देन द वॉरेन ट्रस इज यूज. हे पण झालं. पुढे आपण जाऊ आता पुढचा प्रकार. आता सगळ्यात बेस्ट आहे तो कोणता आला बघा, हा वाला. बघितलं बी असेल आपण. तो अशा पद्धतीने आहे हा ट्रस. सो दिस इज दी ट्रस. याला म्हणतो सॉटूथ. सॉटूथ सारखा आहे हा, दिसायला सॉटूथ सारखा असतो. करवतीचं जे हे असतं ना, करवतीचं पान त्यासारखं. सो दिस इज वॉट सॉटूथ ट्रस. हा सॉटूथ ट्रस झाला पाहिजे. हा जास्त करून तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये दिसायला भेटेल सॉटूथ ट्रस. हा आपण कायसाठी प्रोव्हाइड करत असतो बरं का, तर व्हेंटिलेशन पर्पजसाठी जे काही याला प्रोव्हाइड करत असतात. त्याच्याबद्दल पण एक वाक्य आहे, आपण बघूया काय बरं का, की ज्या ठिकाणी कॉलमची स्पेसिंग जी काही आहे इज नॉट ऑब्जेक्शनेबल. म्हणजे काय बरं का, की कॉलमची स्पेसिंग, आता ऑब्जेक्शन घेणं म्हणजे काय, प्रॉब्लेम आहे बाबा, गोष्टींमध्ये प्रॉब्लेम आहे, आपण त्या गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेत असतो. परंतु कॉलमच्या स्पेसिंगबद्दल काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, कॉलमच्या स्पेसिंगवरती काही ऑब्जेक्शन नाही आपल्याला. कॉलमची स्पेसिंग खूप जास्त असेल, कमी असेल, काही घेणं देणं नाही आपल्याला. अशा पद्धतीच्या केस मध्ये आपण याला यूज करतोय. वाक्य काय लिहायचं बघा. सो झाला सॉटूथ, याचं नाव लिहून टाकलं. इथं काय लिहायचं त्या खाली, इफ कॉलम स्पेसिंग इज नॉट ऑब्जेक्शनेबल. कॉलम स्पेसिंग बद्दल कोणाला काही ऑब्जेक्शन नाही आहे. सो कॉलम स्पेसिंग इज नॉट ऑब्जेक्शनेबल and uniform lighting is required. Uniform lighting is required. Then
sawtooth truss is used. आलं लक्षात. याचा मिनिंग काय होतं बरं का, याचा मिनिंग काय होतोय की जर समजा कॉलमच्या स्पेसिंगबद्दल कोणाला काही हे नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी महत्त्वाची बात, जर का समजा कंपनीच्या आतमध्ये जर का लाईटिंग आपल्याला जर का युनिफॉर्म पाहिजे असेल, आता विचार करा तुम्ही, त्या जो काही ट्रस आहे अशा पद्धतीने असतो तो जो ट्रस जो काही आहे त्याची इमेजेस पण भेटेल तुम्हाला. तर तो ट्रसची जी अरेंजमेंट आहे अशा पद्धतीची अरेंजमेंट आहे की इकडून जो काही स्पेस असतो व्हेंटिलेशनसाठी, सूर्यप्रकाशासाठी हवा वगैरेसाठी, तर तो जो काही आहे लाईटिंगसाठी म्हणा, व्हेंटिलेशनसाठी म्हणा, तर आपल्या या केसमध्ये असा जर का ट्रस लावला तर तो प्रॉब्लेम जो काही आहे चांगल्या पद्धतीने दूर होऊन जात असतो. युनिफॉर्म लाईटिंग आपल्याला दिसायला भेटत असते. तर जेव्हा कॉलम स्पेसिंग जी काही आहे ती नॉट ऑब्जेक्शनेबल अँड युनिफॉर्म लाईटिंग इज रिक्वायर, त्या केसमध्ये आपण सॉटूथ ट्रस यूज करत असतो. हा पण झाला पॉईंट. पुढे काय असतं बरं का, आता पुढचा ट्रस काढू. सो पुढचा ट्रस बॉस स्ट्रिंग. आता बॉस स्ट्रिंगचा ट्रस जो काही आहे अशा पद्धतीने दिसायला भेटतो तो. लगभग जर बघायला गेला तर लगभग एक सेमी सर्क्युलर सारखा बनल. अशा पद्धतीने जो काही बनतो आपला त्याला म्हणतो आपण बॉस स्ट्रिंग. अजून बाकी याच्यामधले स्ट्रक्चर काय काय आतमध्ये हे बघा. सो दिस इज अवर बॉस स्ट्रिंग. लगभग सेमी सर्क्युलर सारखा असतो बॉस स्ट्रिंग, राईट. त्याच्याबद्दल काय वाक्य लिहायचं असेल, त्याच्याबद्दल एक वाक्य असेल लिहून टाकू. बॉस स्ट्रिंग ट्रस इज यूज फॉर गॅरेजेस अँड एअरप्लेन हँगर. बॉस स्ट्रिंग ट्रस is used for garages and airplane hanger and airplane hanger. आलं लक्षात. तो गॅरेजेससाठी किंवा आपण एअरप्लेनच्या हँगरसाठी यूज करत असतो या बॉस स्ट्रिंग ट्रसला. यासाठी मी इमेजेस पण आणली होती, ठीक आहे. ती इमेजेस पण आहेत, ते बघून घेऊ आपण. पुढे काय बरं का, पुढचं आहे ओके झालं. अजून एक शेवटचा जो काही आहे तो आहे आपला आता 3 hinge आर्च. तो 3 hinge आर्च ट्रस. ओके, अजून वरती जात वाटलंस. हा झाला आपला 3 hinge आर्च. सो दिस इज अवर 3 hinge आर्च. तर आता ॲक्च्युली तो जो काही आहे ना आपल्याकडून थोडासा मामूली गलत बनून गेला, तो तुम्ही त्याला व्यवस्थित दाखवा. अशा पद्धतीने तो बनेल. दाखवू मी, एक मिनिट. जरा गलत बनून गेलं आहे. तुम्ही जे काही आहे त्याला कुठे घ्यायचं माहिती आहे का, जरा गलत बनवून गेलं आपल्याकडं. ही बाजू जी ना मोबाईलची साईड इकडे सरकून गेली, राईट. मोबाईलची साईड इकडे सरकून गेली. इकडचा पार्ट तर बरोबर होता, वाटल्यास तुम्ही इकडचा काढू शकता. हे बघा, इथून ते इथपर्यंत हा जो पोर्शन आहे हा वाला इथे हिंज असणार, राईट, आणि हा वाला खालचा. तो हे झालं. अशा पद्धतीची डायग्राम बनणार आपली. तर इकडची जी बाजू आहे ना सेम बाजू तुम्हाला इकडे बनवायची आहे. इकडची बाजू तुम्ही बनवू शकलात ना थोडंसं डाउनलोड करून, जे काय आहे हा एक हिंज आणि इथला एक हिंज असतो. असे 3 hinge आर्चेस आपल्याला दिसायला भेटत असतो. 3 hinge आर्च ट्रस. तो 3 hinge आर्च ट्रस आहे. त्याची इमेजेस आहे आपल्याकडे. इमेजेसच्या मदतीने आपण बघून घेऊया. तो 3 hinge आर्चेस जे काही इमेजमधून काढू शकतात. आता आपण त्याच्याबद्दल एक वाक्य लिहून टाकू. काय वाक्य लिहायचं बरं. सो 3 hinge आर्चबद्दल काय वाक्य लिहायचं आपल्याला. आर्च ट्रस इज यूज arch truss is used
फॉर हाय राईज अँड लॉंग स्पान फॉर एक्झाम्पल जिम, राईट. तो आता काय बरं काय जिममध्ये जी काही आहेत ना जिममध्ये यूज करतात. आता आपण काही बघितलेलं नाही, आपल्या जनरल दिसायला भेटत नाही या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. बट एक्झाम्पलच्या याच्यामध्ये जिम घेतलेलं आहे. सो आर्चेस ट्रस इज यूज फॉर द हाय राईज ऑर लॉंग स्पान. तो जर का समजा राईज पण तुम्हाला जास्त पाहिजे आणि स्पान पण खूप जास्त असेल, त्या केसमध्ये आपण यूज करून टाकत असतो 3 इंच आर्चवाल्यांना, ठीक आहे. तो 3 इंच आर्च तुम्ही डायग्राम बघू शकता. हे बघा, तो डायग्राम जर बघायला गेला थेवाले आहेत खूप सारे डायग्राम आपल्याकडे. ज्याला डायग्राम काढायचं बाकी असेल, हा झाला प्रॅट ट्रस, हा झाला होवे ट्रस. बघा होवे ट्रस कसं कोणत्या शेपमध्ये असतो लक्षात घ्या. हा झाला आपला फिंग ट्रस पण तुम्हाला काढून दिला. नंतर हा प्रॅट ट्रस पुन्हा, राईट. हा होवे ट्रस, ओके. हे वॉरेन ट्रस. आता हे जे काय आहेत वरचे हे काय आहेत बरं का, हे आपले रूफ ट्रस आहेत. हे काय बरं का आपले खालचे हे आपले काय आहेत, हे ब्रिज ट्रस आहेत, ठीक आहे. हे ब्रिज ट्रस आहेत. पण मी जे काही आहे मी फक्त तुम्हाला रूफ ट्रस सांगितले वरच्या डायग्राम, राईट. खालचे हे पण यूज करतात बरं का, हे पण यूज करतात. अजून बाल्टिमोर तो काय पुढच्या याच्यामध्ये येईल तो, ठीक. तो होवे ट्रस, वॉयर ट्रस हे झालं इथपर्यंत. अजून डायग्राम खाली असतील. हे आपला आहे बोस्ट्रिंग स्ट्रीम. बघा हा बोस्ट्रिंग आहे, हा बोस्ट्रिंग ट्रस. हे बघा हे अशा पद्धतीने असते बोस्ट्रिंग ट्रस. तर हे बोस्ट्रिंग ट्रस आहे, अशा पद्धतीने हे बोस्ट्रिंग ट्रस दिसायला भेटत असते. आणि हा झाला आर्चवाला. हे बघा हे आर्च, हे 3 इन आर्च ट्रस. हा 3 इंच आर्च ट्रस हे बघा, ज्याला डायग्राम काढायची तो अशा पद्धतीने काढू शकतो. राईट. सो सगळे रूट ट्रस सांगून दिले. प्रॅट ट्रस सांगितला, वॉरेन ट्रस सांगितला, फिंग सांगितला. नंतर तुम्हाला मी जे काय आहे सॉटूथ सांगून दिला, हा सॉटूथ असतो असा, हा होवे सांगून दिला, राईट. या अशा पद्धतीने आपलं सगळं डिस्कशन झालेलं आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय आता नऊ ब्रिज ट्रस. आता ब्रिज ट्रसचा रेफरन्स काढू काय काय. ब्रिज ट्रस. आता ब्रिज ट्रसमध्ये जर बघायला गेलं तर कॉमनली तेच आहेत जे आपण आता चालू बघितलेत ना, सगळे तेच आहेत. थोडेसे 1-2 बदलतील आणि ते पण तुम्हाला मी तिथे दिलेले आहे. पण पटपट आपण जर डायग्राम काढून बघितलं तर क्लिअर बी होऊन जाईल. कोणकोणते बरं का. सगळ्यात अगोदर आहे तो म्हणजे आपला प्रॅट ट्रस. तो प्रॅट ट्रस ब्रिज ट्रसमध्ये सम ऑफ द कॉमनली यूज आर द ॲज फॉलो. सो ब्रिज ट्रसमध्ये कोणकोणते यूज करतात कॉमनली. हा झाला आपला फ्लॅट ट्रस. आता किती 1 2 3 रेषामध्ये मारायचे, ठीक. तो हा झाला असा, हा झाला असा, हा झाला असा, हा झाला असा. तो हा काय झाला आपला, हा झाला प्रॅट्रस. ठीक आहे. तो प्रॅट्रस. हा ब्रिज आहे आपला, हा ब्रिज आहे मोठा, हा ब्रिज आहे. आणि या ब्रिजवर ब्रिजच्या ठिकाणी दिसायला भेटतो, याला म्हणतो आपण प्रॅट्रस. दुसरा होवे ट्रस. आता होवे ट्रस काही नाही, सिम्पलच आहे. हा मधला पोर्शन, हा झाला आपला होवे ट्रस. हे सगळं काय बरं काय ट्रस हे आहे आपल्या ब्रिजवरचे आहेत बरं काय, ओके. झालं. पुढे वॅरन ट्रस पण तुम्हाला काढून दिले मी. वॅरन ट्रस काढला आपण मागच्या याच्यामध्ये. सेम डायग्राम आहे वॅरनची पण. तो इथे वॅरन कशा पद्धतीचे बघा, ब्रिजमधला वॅरन कशा पद्धतीचा आहे. सो ब्रिजमधला वॅरन बघा कशा पद्धतीचा असतो. हा झाला आपला वॅरन ट्रस. सो ब्रिजमधला हा वॅरन ट्रस. तो दिस इज दी वॅरन ट्रस. ब्रिज ट्रस आहे, वॅरन ट्रस. पुढे आता पुढचं आहे पार्कर ट्रस. आता पार्कर ट्रस कसं आहे बघा. जास्त उंच झालं. सेम याच्यासारखं कोणतं काढलं होतं मागचा, त्याच्यासारखाची पार्कर ट्रस. सो दिस इज दी पार्कर ट्रस. हा झाला असा पार्कर ट्रस, ज्याच्यामध्ये आहे असं जोडलेलं पार्कर ट्रस.
सो पार्कर स्ट्रोस पण झाला. नंतर आता बाल्टिमोर ट्रस. सो बाल्टिमोर ट्रस कसं आहे बघा, हे सगळे चित्र दिलेत मी, बघून घ्यायचं, मी चित्रच बघून घ्यायची, दुसरं काहीच बघायचं नाही. तर कसं आहे बाल्टिमोर ट्रस, याला अशा पद्धतीने काढावं लागेल. एक मिनिट आहे, गडबड झाली. ओके, ते अशा पद्धतीचं आहे गड्या. तर इथं अशा पद्धतीने काढा. परपेंडिकुलर बॉटम, परपेंडिकुलर बॉटम, सेम हेअर इथं पण परपेंडिकुलर बॉटम. हे झालं आपला, याला म्हणतो आपण बाल्टिमोर. सो BALTIMORE हा झाला बाल्टिमोर. सो बाल्टिमोर ट्रस यूज करत असतो. नंतर पुढे काय बरं का, नंतर हे के ट्रस. सो आता की लास्टवाला काय, के ट्रस. के ट्रस कसा बघून घ्या. म्हणजे 1 2 हा एक के ट्रस. सो दिस इज अवर व्हॉट, के ट्रस. एवढे शब्द जे काही आहेत तुमच्या कानावरती पडलेले पाहिजे, दुसरं काही नाही. त्यामुळे मी एवढं टाईमपास करतो इथं. झाला, हा झाला के ट्रस. तर के ट्रस झाला, बाल्टिमोर ट्रस झाला, पार्कर ट्रस झाला, वॉरेन ट्रस झाला, होवे ट्रस झाला, प्रॅट ट्रस झाला. हे सगळे आपण ब्रिजचे ट्रस जे काही आहेत आपण बघितलेले आहेत, हे ब्रिजचे ट्रस झालेले आहेत. आता महत्त्वाचा पॉईंट जो काही असतो काय बरं का, आता या ठिकाणी ब्रिज ट्रसमध्ये, आता ब्रिज ट्रसमध्ये आपण कहाणी पहिली बघून घेतलेली कशाची, आपल्या रूफ ट्रसची. आता ब्रिज ट्रसमध्ये काही लिहायचं असेल तर ते आपण लिहून टाकूया. आता काय लिहायचं बरं का, त्याच्याबद्दल 2-3 वाक्य आहेतच, ते वाक्य लिहून टाकू, मग आपण अजम्पशनकडे जाऊया. तो पहिलं काय बरं का, हेअर. या केसमध्ये ब्रिज ट्रसमध्ये हेअर, प्रॅट अँड होवे, प्रॅट कॉमा होवे, होवे अँड वॉरन, अँड वॉरेन, वॉरेन ट्रस आर यूज. बघा कोणकोणते, प्रॅट, होवे अँड वॉरेन, पहिले 3. हेअर, प्रॅट, होवे, वॉरेन ट्रस आर यूज फॉर स्पान अप टू 60 मीटर. ट्रस आर यूज अप टू 60 मीटर. आलं लक्षात. तर ब्रिज ट्रस जे काही आहे, त्या ब्रिज ट्रसमधले जे 3 प्रकार दिसायला भेटत आहेत, प्रॅट ट्रस, होवे ट्रस आणि वॉरेन ट्रस, यांना जनरली आपण 60 मीटरपर्यंत 60 मीटरच्या स्पानसाठी यूज करत असतो. जर लार्जर स्पान असेल तर, सो पुढे फॉर लार्जर स्पान, फॉर लार्जर स्पान, पार्कर, लार्जर स्पान, पार्कर, बाल्टिमोर, पार्कर, बाल्टिमोर, के ट्रस इज यूज. लक्षात. तो हे प्रकारचे फॉर लार्जर स्पान, पार्कर, बाल्टिमोर, के ट्रस इज यूज यांना आपण वापर करत असतो. ठीक आहे. तर मग कोणता ब्रिजमध्ये कोणत्या लार्जर स्पानसाठी वापर. आता रूफ ट्रसमध्ये आपण 3 कहाणी बघितली, काय की शॉर्टर स्पान बघितला, मॉडरेट स्पान बघितला आणि लार्जर स्पान बघितला, त्याची बनली नोट साईडला. मग आपण आलो आता आपल्या ब्रिज ट्रसमध्ये. रूफ ट्रसची कहाणी झाली. हां, आता आपण आपल्या ब्रिज ट्रसमध्ये आलो. ब्रिज ट्रसमध्ये मला 2 प्रकारचे दिसत होते. एक म्हणजे कोणता बरं का, तो एक प्रॅट ट्रस होता, होवे ट्रस होता, वॉरेन ट्रस होता. याला जनरली 60 मीटरपर्यंत वापरत आहे. आणि मला जर का समजा जास्त जर का समजा ब्रिजचा स्पान जास्त जर असेल, त्या केसमध्ये जर का ट्रस बांधायचा असेल तुम्हाला, तर पार्कर ट्रस आहे, बाल्टिमोर आहे आणि आपल्याकडे के ट्रस आहे. राईट, हे 3 जर आपण लक्षात घेतलेले आहेत. पुढे काय बरं का, आता एक पॉईंट आपल्याला दिसायला भेटतो, ते तुम्हाला सांगतो मी. या ब्रिजमध्ये
ब्रिजमध्ये किंवा कुठे पण जनरली काय बरं का लक्षात घ्या. जर तुम्ही समजा डायग्राम जर बघितली ट्रसची आणि दुसरं म्हणजे होवे ट्रसची, ती डायग्राम कशी दिसायला भेटते बघा. डायग्राम जर बघायला गेलात तर काही दिसायला भेटेल. ते एक वाक्य जे की आहे तुम्हाला MSQ मध्ये विचारेल तो. ही अशा पद्धतीची कहाणी आहे. हा आपला ट्रस आहे. ओके, मिस्टेक झाली. हा झाला आपला ट्रस. तर आता ट्रसच्या केसमध्ये जर का बघायला गेलं तर काय बरं का, इथं आपण लावला आहे W लोड काहीतरी लावला समजा मी, राईट. इथं सपोर्टेड आहे, कुठतरी सपोर्टेड आहे, अशा पद्धतीने हा सपोर्टेड आहे. आता तुम्ही जर लक्षात घेतला ना तर तुमच्या लक्षामध्ये काय बरं का, की जर का समजा आपण लोड लावला तर हे तिरपे मेंबर जे नाही, तिरपे मेंबर याला मी इथून कापतोय समजा, दिस इज व्हॉट हवाला पोर्शन. याला जर कापला ना मी तर आपण ॲक्च्युली पुढे जाऊन शिकणारच आहोत ते. परंतु एक जनरल जर बघायला गेलं, याला जर तुम्ही ताणतायत ना खाली, याला जर तुम्ही ताणतायत ना तर हावाला जो की ना हावाला हा सुद्धा काय येईल बरं का, हा सुद्धा आपल्याला ताणला जाताना दिसायला भेटेल. जेव्हा मी या पूर्ण याला ताणलेलं या जॉईंटला, तर आपण ताणला देईल, हा पण ताणला देईल. मग या ठिकाणी मला काय दिसायला भेटतं बरं का, टेन्शन दिसायला भेटते. इथं काय आहे, टेन्शन आहे. इथं काय दिसायला भेटते, टेन्शन दिसायला भेटते, राईट. या केसमध्ये जर मी समजा होवे ट्रस घेतला तर होवे ट्रसमध्ये काय हा वाला होवे ट्रसमध्ये जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल हा मिडलचा. अशा पद्धतीने, ठीक आहे. आता होवे ट्रसमध्ये जर बघायला गेला तर काय बरं का, इथं लावला आहे समजा मी लोड खाली, तर होवे ट्रसमध्ये काय दिसायला भेटत असतं की जेव्हा तुम्ही लोड खाली लावतात ना, ते तिरपे मेंबर जे आहेत ना हेवाले बघा, हा जेव्हा खाली जाईल ना तर हे याच्याबरोबर या जॉईंटच्या ठिकाणी काय होतील, हे जे की नाही कंप्रेशन होतील, याच्यामध्ये कंप्रेशन येईल या केसमध्ये. तो या केसमध्ये मला कंप्रेशन दिसायला भेटत असतं. वरच्या केसमध्ये ताणले जात होते, आता जे की आहे टांगलेलं त्याला इथं आहे, त्यामुळे हे जे की नाही काय होईल, कंप्रेस होतील, वरून कंप्रेस व्हायचा प्रयत्न करेल. तिथे मला दिसायला भेटते की कंप्रेस होत आहेत, हे काय होतात, कंप्रेस होत आहेत. मग आता या दोघांचा मी आपण असं का करून बघतोय, तुमच्या लक्षामध्ये येईल की ट्रसपेक्षा होवे ट्रस भारी आहे का होवे ट्रसपेक्षा ट्रस भारी आहे, हे वाली कहाणी आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. आता कॉमन सेन्सची बात दिसायला भेटते बरं का, काय की ट्रसमध्ये जर बघायला गेला तर ट्रस जो काय आहे, ट्रसमध्ये जर बघायला गेला तर तो टेन्शन दिसायला भेटते. लॉंग मेंबर जो काय आहे त्याच्यामधला त्याच्यामध्ये टेन्शन दिसायला भेटते. होवे ट्रसमध्ये जर बघायला गेला तर त्याच्यामध्ये दिसायला भेटते आपल्याला, जसं की तुम्ही नाव पण देऊ शकता, त्याला नाव देऊन द्या आपण, समजा ABCD असं कुठे नाव देतो मी, ठीक आहे, ABCD समजा, राईट. अशा पण आपण काहीतरी नॉमिनक्लेशन याचं केलेले. तर काय बोलते बरं का याच्यामध्ये, तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की ज्याच्यामध्ये कंप्रेशन आला आहे हावाला जो की हा मेंबर फेल होताना तुम्हाला दिसायला भेटेल कशामध्ये, बकलिंगमध्ये. आणि आपल्या ट्रसमध्ये बकलिंगमध्ये फेल होताना दिसायला नको अशी कंडिशन पुढे जाऊन शिकायला भेटणार आहे आपल्याला. तर त्यामुळे मला काय दिसायला भेटत असतं की होवे ट्रसपेक्षा ट्रस जो आहे ना आपल्याला चांगला असतो का, कारण की होवे ट्रसमधल्या जो काही ज्या ठिकाणी मी लोड लावते, कुठे बी लोड लावतो, त्याचा काही विषय नाही, त्याला चिटकून असणारा हा जो इन्क्लाइन मेंबर आहे, या इन्क्लाइन मेंबरमध्ये आपल्याला कंप्रेशन दिसायला भेटत आहे. आणि हा जो काही कंप्रेशन असल्या कारणानं याच्यामध्ये जास्त कंप्रेशन जर का आलं तर हा आपल्याला बकलिंगमध्ये फेल होताना दिसायला भेटत असतो. तुलनेने हा जो काही आहे आपला बेटर असणार. तर देअरफॉर तुम्ही एक वाक्य लिहून मोकळवा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारेल, याच्यावरती 100% विचारेल. पुढे, इन ट्रस द लॉन्गर मेंबर carry tension whereas in Howe truss the longer member CD carry compression. Hence there is like chance of this truss member, there is a chance of buckling of this member,
मेंबर आलं लक्षामध्ये. तो होवे ट्रस्टमधला ज्या ठिकाणी लोड लागत आहे त्याच्यावरचा जो इन्क्वायरी मेंबर आहे त्याला लॉंग मेंबर म्हटलेलं या केसमध्ये, तर तो जो काही आहे त्याची बकलिंग होताना दिसायला भेटेल, जे की चांगलं नाही या केसमध्ये तरी. ठीक आहे, तर हे झाले आपले वाट. ते आपण जनरल डिस्कशन करून टाकलं याच्याबद्दल. आता आपण अजम्पशन काढून घेऊया. तो आपण अजम्पशन करून घेऊया आपल्या अनालिसिससाठी जे काही लागतात अजम्पशन. मला गोष्टी ॲक्च्युली तशा नसतात पण मला ते अजून करून चालावे लागतात, याच्याबद्दल आपण बघणार आहोत. सो नाऊ अजम्पशन इन अनालिसिस ऑफ द ट्रस्ट. assumption in analysis of trust. आता काय काय अजम्पशन आहेत. अजम्पशन इन अनालिसिस ऑफ ट्रस्टमध्ये जर का बघायला गेलं तर पहिला अजम्पशन आहे, काही सगळ्यात महत्त्वाचं बात आहे, आपला ट्रस्ट जो काही असतो तर ट्रस्ट आपला ॲक्झियल मेंबर असायला पाहिजे. राईट का? आपला ट्रस्ट काय आहे? ॲक्झियल मेंबर. मी पहिले त्याला अजम्पशन टाकून देतो. राईट, ट्रस्ट मेंबर इज अ ॲक्झियल मेंबर. ट्रस्ट मेंबर इज ॲक्झियली लोडेड मेंबर. ॲक्झिली लोडेड मेंबर. आता ॲक्झिली लोडेड मेंबर असायला पाहिजे ना, तर त्यामुळे सगळ्या कंडिशन आपण लक्षात घेऊन अजम्पशन बनवतो. आता कोणकोणते अजम्पशन आहेत बरं का? हां तर कोणकोणते अजम्पशन आहेत बरं का, लक्षात घ्या. सो द ट्रस्ट काय म्हणलं मी, काय मेन्शन केले? ट्रस्ट मेंबर इज अ ॲक्झिली लोडेड मेंबर. हा पहिला पॉईंट झाला. नाव सेकंड पॉईंट इज व्हॉट? दुसरा, सेल्फ वेट ऑफ द ट्रस्ट. सेल्फ वेट ऑफ द ट्रस्ट is neglected. तो सेल्फ वेटला आपण काय धरून चाललो आहे? आपण निग्लेक्ट करत चाललो आहे. तो सेल्फ वेट ऑफ द ट्रस्ट इज निग्लेक्टेड. व्हॉट इट मीन? याचा मिनिंग काय होते बरं का? तुम्ही विचार करा. तुम्ही अगोदर काय बोलले की जो काही आपला ट्रस्टचा मेंबर आहे तो ॲक्झिली लोडेड असायला पाहिजे, बरोबर? म्हणजे फक्त अलॉंग द ॲक्सिसच त्याच्या काय लागायला पाहिजे? अलॉंग द ॲक्सिस त्याचा लोड लागायला पाहिजे, बरोबर? पण जर समजा त्याचं सेल्फ वेट जर का समजा जास्त असेल, तर सेल्फ वेट जर का जास्त असेल त्या वजनाच्या मदतीने तो बेंड होऊ शकतो. जर तो बेंड व्हायला लागला तर आतमध्ये ताकद जनरेट व्हायला लागून जाईल, बेंडिंग मुवमेंट. मग आपल्याला बेंडिंग मुवमेंट पाहिजे का? नाही ना. आपल्याला शेअर फोर्स पाहिजे ना आपल्याला बेंडिंग मुवमेंट पाहिजे. आतमध्ये ज्या तीन ताकद तयार होत आहेत त्या तीन ताकदीपैकी फक्त आपल्या ॲक्झिलीज काय पाहिजे? ॲक्झिलीज आपल्याला ताकद वापरायला पाहिजे. तुम्ही जर का समजा अलॉंग ॲक्सिस जर का लोड लावत असेल तर आतमध्ये ॲक्झिली फोर्सेस जनरेट होईल, राईट? तर देअरफॉर आपण काय बोलतोय की ट्रस्टचा मेंबर हा ॲक्झिली लोडेड आहे. त्याचं सेल्फ वेट जर काय तो आपण निग्लेक्ट धरून चालायचं, त्याचं सेल्फ वेट असेल पण तुम्ही असं अजूम करून चाला की त्याचं सेल्फ वेट नाही आहे. कारण की जर समजा तुम्ही असं अजूम केलं की त्याचं सेल्फ वेट आहे, जर त्याचं सेल्फ वेट आहे असं जर का समजा तुम्ही अजूम केलं की त्याचं सेल्फ वेट आहे, लक्षात बघा. जर त्याचं सेल्फ वेट आहे असं जर का समजा तुम्ही अजूम केलं तर तो त्याच्या वजनामुळे काय होऊ शकतो? बेंड होऊ शकतो. परंतु आपला मेंबर बेंडिंग मेंबर आहे का? नाही. आपला मेंबर काय? ॲक्झिली लोडेड मेंबर आहे. त्यामुळे निग्लेक्ट करून चाला त्याचा सेल्फ वेट. तो सेल्फ वेट ऑफ द ट्रस्ट आपण काय करत चाललो आहे? निग्लेक्ट करत चाललो आहे. का निग्लेक्ट करत चाललो आहे? कारण की तो ॲक्झिली लोडेड आहे. तो ॲक्झिली लोडेड आहे म्हणून त्याला मी निग्लेक्ट करत चाललो आहे. जर मी निग्लेक्ट केला नसता तो एक बेंडिंग मेंबर झाला असता. ठीक आहे. नाव तिसरं, लोड मस्ट बी अप्लाइड. लोड मस्ट बी अप्लाइड. लोडिंग मस्ट बी applied at a joint. लोडिंग मस्ट बी अप्लाइड ॲट अ जॉईंट ओनली. लक्षात. तर लोडिंग जे काय आहे आपण फक्त जॉईंटला अप्लाइड करत आहोत, तर आपण मेंबरवरती अप्लाय करत नाही. तर कारण माहिती आहे तुम्हाला कारण काय? तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, जर का समजा मेंबरवरती लोड लावला, दोन केस आपण घेऊ शकतो. मेंबरवरती जर का लोड लावला तर हा बेंड होऊन जाईल. आपला मेंबर बेंडिंगवाला नाही आहे, ॲक्झेलवाला आहे. त्यामुळे लोड कुठे लावायचा? लोड बरोबर जॉईंटच्या ठिकाणी लावायचा. सो लोड मस्ट बी अप्लाइड ॲट अ जॉईंट. जॉईंटला जर का लावला तर बरोबर ॲक्झिली पास करून जाईल. वाटल्याचं डायग्राम काढू शकता तुम्ही. सो लोड मस्ट बी पास टू दी व्हॉट? लोडिंग मस्ट बी अप्लाइड ॲट अ जॉईंट ओनली. आपण डायग्राम काढू शकतात. सो लोडिंग मस्ट बी अप्लाइड ॲट अ जॉईंट ओनली, नॉट फॉर दिस. तो असं अशा पण तुम्ही हे प्रिफरेबल नाही आहे. कोणतं प्रिफरेबल नाही आहे? दिस इज नॉट प्रिफरेबल. दिस इज प्रिफरेबल. ॲक्च्युली प्रॅक्टिकल याच्यामध्ये असंच असते. प्रॅक्टिकलमध्ये असं असते, परंतु आपल्याला अजूम करून चालायचं की लोड कुठे लागत असतो? जॉईंटवरती लागत असतो. लक्षात घ्या. कारण की तुम्ही आता ॲनालिसिस करतायत. ॲनालिसिस करताना ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टीला आपल्याला मानून घ्यावं लागत असतं. आपल्या गोष्टींना काय करावं लागतं? आयडियल पोझिशनमध्ये आणावं लागत असतं. आयडियलाइज करावं लागतं. स्ट्रक्चरला आयडियलाइज करावं लागत असतं त्या पद्धतीने, राईट? तो हे झालं. तो हे प्रिफरेबल आहे, हे प्रिफरेबल नाही आहे. ओके. नेक्स्ट इज व्हॉट? का या केसमध्ये काय होणार? या केसमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल शेअर फोर्स पण येऊन जाईल, बेंडिंग मुवमेंट पण येऊन जाईल, ॲक्झेल तर येईलच, परंतु हे दोघं जास्त पिक्चरमध्ये येऊन जाईल पुन्हा. तर ते असलं नको. नेक्स्ट इज व्हॉट? मेंबर आर परफेक्टली स्ट्रेट. सो 4 नंबर, मेंबर आर
member are perfectly straight, member are perfectly straight, मेंबर जे काही आहे ते परफेक्टली स्ट्रेट आहेत. आता बघ आपण याच्यासाठी आपण डायग्राम पण काढू शकतो. कसं बरं का, समजा हा मेंबर मी असा काढतोय, राईट, हा आपला ॲक्झियल मेंबर आहे, राईट, त्याला मी कनेक्ट केलं आहे पिन जॉईंटने समजा, राईट. आता तुम्ही जर बघायला गेलं तर काय बरं का, असा लोड लागतो इकडून, असा काहीतरी कंप्रेशन लोड लागतोय. तर हा जो की ना असा कंप्रेशन लोड लागल्यामुळे लोडिंग जी काय आहे सरळ सरळ याच्यामधून पास होऊन जाईल, राईट. परंतु जर समजा इसेंट्रिक मेंबर जर करायला असता, समजा असा बेंड झालेला थोडासा असा काही, तर तुमच्या लक्षामध्ये काय की त्याची लोडीची जी काही आहे इवाले डिरेक्शन इवाले, पण त्याला आपण काय केलं थोडंसं इसेंट्रिसिटीवर जेव्हा लावून देतो ना, तर ड्यू टू दिस इसेंट्रिसिटी बेंडिंग मुवमेंट जी काही त्याच्यामध्ये येऊन जात असते. त्यामुळे आपला ट्रसचा मेंबर परफेक्टली स्ट्रेट असायला पाहिजे. जर तो थोडाफार समथिंग थोडाफार बेंड जर का असेल ना, त्या केसमध्ये सुद्धा काय होऊन जाईल, तो वाकायला लागून जाईल, वाकायला नको आहे, ठीक आहे. तो बेंडिंग मुवमेंट त्याच्यामध्ये येऊन जाईल असं म्हणता येईल आपल्याला. पुढं राईट, ती वाली कहाणी झालेली. ऑल जॉईंट आर फ्रिक्शनलेस. 5 नंबर, all joint are frictionless, ऑल जॉईंट आर फ्रिक्शनलेस और स्मूथ. आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो काय, स्मूथ. म्हणजे लक्षामध्ये काय येतं बरं का, की ते जॉईंट जे आहेत ना ते फ्रिक्शनलेस आहे, स्मूथ आहे. त्याचा मिनिंग काय होत असतो, जेव्हा आपण समजा आता आपण एक विषय करू, ह्या बघा, हा अशा पद्धतीने मला दिसायला भेटते, 2 मेंबर मी तर पिनने जोडून ठेवलेले आहेत, राईट. हे पिन हे आपले जे काही आहेत ना हे पिनने जोडून ठेवलेत मी. इधर तुम्ही विचार करायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की जर समजा याच्यामध्ये जर का फ्रिक्शन वगैरे आढळलं, म्हणजे या पट्टीला मी वरती ओढायचा प्रयत्न करतो, याला मी वरती ओढायचा प्रयत्न करतोय, आणि दोघांमध्ये मला फ्रिक्शन दिसायला भेटते, तर फ्रिक्शन असेल तर वरती होणार नाहीत. म्हणजे काय, मी फोर्स लावतोय आणि वरती होण्याचा प्रयत्न करत नाही, याचा अर्थ हा बेंड व्हायला लागून जाईल. हा काय होऊन जाईल, बेंड व्हायला लागून जाईल. वरून मी फोर्स लावतोय, राईट, फोर्स लावतोय, आणि इथं जे काही आहे हे फ्रिक्शन दिसायला भेटते, त्यामुळे हा बेंड व्हायला लागून जाईल. मग आपण काय बोलतो की जो जॉईंट आहे ना, तो जॉईंट काय असायला पाहिजे, फ्रिक्शनलेस असायला पाहिजे, स्मूथ असायला पाहिजे, राईट, पिन कनेक्टेड असायला पाहिजे. सो देअरफॉर पॉईंट इज व्हॉट, ऑल जॉईंट आर फ्रिक्शनलेस अँड द स्मूथ अँड पिन कनेक्टेड, पिन कनेक्टेड, ठीक आहे. सो ऑल जॉईंट आर फ्रिक्शनलेस, स्मूथ अँड द पिन कनेक्टेड. बट प्रॅक्टिकली जर बघायला गेलात तर काय बरं आहे, बट प्रॅक्टिकली हे बघा, हे सगळ्या गोष्टी अजून करून चाललेत, पण जो प्रॅक्टिकली पिन जॉईंटेड सुद्धा राहत नाही, तो प्रॅक्टिकली ऑल मेंबर स्ट्रेट पण राहत नाही, प्रॅक्टिकली ऑल मेंबर पिन जॉईंटेड पण राहत नाही. आ लक्षामध्ये या सगळ्या गोष्टी दिसायला भेटत असतात आपल्याला, ठीक. तर पुढे बघा, आता पुढचं काय बरं का, सो नेक्स्ट इज व्हॉट, सो मेंबर मस्ट बी कॉन्क्रंट. हे झालं का रे, मी काय बोललो की प्रॅक्टिकली जो काय आहे तो जॉईंट रिजिड असतो. प्रॅक्टिकली जॉईंट काय असतो, रिजिड असतो. तुम्ही म्हणाल याचा कसा विषय, लक्षात घ्या. तुम्ही बघितलं असणार, हा मेंबर अशा पद्धतीने दिसायला भेटतोय, हा झाला आपला ट्रस. सो दिस इज अवर व्हॉट, हा ट्रस. आणि तर मी काय केलेलं असतं, असे गसेट प्लेट लावलेली असतात या 2 मेंबर, या 3 मेंबरना जॉईन करण्यासाठी, या 4 मेंबरना जॉईन करण्यासाठी. आता गसेटेड प्लेट मी कसं लावणार बरं का, गसेटेड प्लेट जॉईन करण्यासाठी माझ्याकडे रिवेट, बोल्टेड किंवा वेल्डेडची अरेंजमेंट असणार. तर जर समजा मी वेल्डिंग जर का करत आहे, तर वेल्डिंगचा जॉईंट कोणता असतो, रिजिड जॉईंट असतो. वेल्डिंगचा जॉईंट रिजिड दिसायला भेटत आहे, राईट की नाही. तर वेल्डिंगचा जॉईंट मला रिजिड दिसायला भेटते, याचा अर्थ असा होतोय यार की वेल्डिंगचा जॉईंट रिजिड आहे, परंतु तरीसुद्धा आपण काय मेन्शन करतोय की ट्रसचा जो जॉईंट असतो तो काय असतो, पिन जॉईंटेड. म्हणजे तुम्हाला अजून करून चालायचं आहे की ट्रसचा प्रत्येक जॉईंट हा काय असतो, पिन जॉईंटेड असतो. पिन जॉईंट म्हणजे काय, अशी पिन लावून दिली त्याच्यामध्ये फक्त, राईट, अशा पद्धतीने. परंतु प्रॅक्टिकलीमध्ये तसं राहत नाही, तर प्रॅक्टिकली रिजिड जॉईंट असतो तो. बट आपण थेरॉटिकली त्याला काय घेत असतो, अजून काय करत असतो, पिन. तर याच्या पुढे प्रश्न आला तर उत्तर काय द्यायचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की द जॉईंट ऑफ द ट्रस इज व्हॉट, जॉईंट काय असतो तर ट्रसचा, तो पिन जॉईंटेड असतो, तो पिन जॉईंटेड ट्रस असतो. तर लक्षामध्ये, भलेही तो रिजिड असला पण तरी तुम्हाला अजून करून चालायचं तो पिन जॉईंटेडच आहे. याचं कारण पण आपण समजून घेऊ की याला रिजिड असून पिन का मानतात, याचं कारण आपण समजून घेऊ, ठीक आहे. सो याचं कारण जे काय आहे, याचं कारण आपण मानू शकतो. ते झालं का, अजून काय बरं का याच्या पुढं, सो मेंबर मस्ट बी कॉन्क्रीट ॲट अ जॉईंट. सो 5वा, 6वा असेल ना तो, हां 6वा काय, मेंबर मस्ट बी कॉन्क्रीट ॲट अ जॉईंट. मेंबर मस्ट बी concurrent at a joint. मेंबर मस्ट बी कॉन्क्रंट ॲट अ जॉईंट. व्हॉट इट मीन, याचा बघा, याचा मिनिंग काय होतं. समजा मी ट्रस असा काढून टाकलाय, हावाला पोर्शन जिथे 3 मेंबर लागलेले आहेत, याचं जर का समजा आपण बाहेर काढून बघितलं, तुमच्या लक्षामध्ये येईल की तो मेंबर असा असावा. आता काहीतरी चॅनल सेक्शन असेल, असा पुन्हा काहीतरी चॅनल सेक्शन इथं असावं, राईट, आणि इथं पुन्हा अजून काहीतरी असावं. आता याला मी दूर काढायला पाहिजे होतं. हे बघा,
जरा याला मी दूर काढतो अशा पद्धतीने. अशा पद्धतीने त्यांना आपण कनेक्ट करून टाकलं आहे एका गसेट प्लेटनं. अशा पद्धतीने आपण त्यांना गसेट प्लेटला काय करून टाकलं आहे, कनेक्ट करून टाकलं आहे. तर तुमच्या लक्षामध्ये काय येते बरं का, की यार इथं जर बघायला गेलो तर फोर्सेस जे काही आहे त्यांची लाईन ऑफ ॲक्शन जर बघायला गेलात ना मेंबरमधल्या फोर्सेसची, तर लाईन ऑफ ॲक्शन जर बघायला गेलात तर कशी येईल बरं का, स्ट्रेट एकदम ही चालली लाईन ऑफ ॲक्शन, ही लाईन ऑफ ॲक्शन चालली याची अशी, याची लाईन ऑफ ॲक्शन चालली अशी एकदम पॉईंटमधून जाईल. पॉईंटमधून तर मला काय दिसायला भेटत आहे की हे मेंबर जे ना कॉन्क्रेंट असायला पाहिजे, म्हणजे याच्यामधला फोर्स ना एका पॉईंटमध्ये जायला पाहिजे. का बरं का, जर का कॉन्क्रेंट फोर्स सिस्टीम असली तर इक्विलिब्रियमचं इक्वेशन किती असतं ना, कॉन्क्रेंट फोर्स सिस्टीम जर का असेल तर ॲनालिटिकल कंडिशन फॉर इक्विलिब्रियमच्या कंडिशन किती असतात, तुला सॉल्व्ह करण्यासाठी इक्वेशन किती असतात, किती, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. मुवमेंट ऑल इक्वेशन आपण घेणार नाही, कारण की मुवमेंट काय होईल बरं का, इथं सगळे फोर्सेस त्या पॉईंटमधून घुसून जातील, फक्त 2च इक्वेशन आपल्याकडे असतात. सो अवेलेबल इक्वेशन इन दॅट केस किती असतात, 2च असतात. मग मुवमेंट यायला नको ना, ट्रस्टमध्ये मुवमेंट यायला नको, त्यामुळे तिसरं इक्वेशन बी येणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, सो देअरफॉर जे काही मेंबर्स आहेत त्या मेंबर जॉईंटच्या ठिकाणी कॉन्क्रेंटली जुळले पाहिजे. सो पॉईंट काय लिहिलं मी, मेंबर मस्ट बी कॉन्क्रेंट ॲट अ जॉईंट. मेंबर हे कॉन्क्रेंट असायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा लाईन ऑफ ॲक्शन जी काही सगळ्यांची एका बिंदूमध्ये जाईल आणि मुवमेंट वगैरे जनरेट होणार नाही. आपल्याला माहिती आहे का, त्या बिंदूमधून जर का समजा फोर्स जात असेल तर मुवमेंट येईल का, नाही येणार. अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. ठीक आहे, याला दुसऱ्या तरीके पण समजू शकता. ज्याचा जर का समजा लाईन ऑफ ॲक्शन इकडून गेली असती कुठून, तर ते मेंबर काय झाला असता, इकडचे मेंबरचे त्यांनी वाकून टाकला असता. त्या पद्धतीने आपण समजू शकतो. हे 5 अजम्पशन जे काही आहे ते 5 अजम्पशन आपण लक्षामध्ये घेऊन टाकले. तो हे 5 अजम्पशन तुम्हाला परीक्षेमध्ये पक्का विचारणार आहे तो. ठीक आहे, तो 5ही अजम्पशन तो पक्का तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार आहे. दुसरी महत्त्वाची बात काय बरं का, सो दुसरी महत्त्वाची बात काय, आता आपण काय बघणार आहोत, एक पॉईंट काय लिहायचं होतं मला. सो प्रॅक्टिकल तो वाला पॉईंट मला लिहायचा इथं, तो वाला पॉईंट मी तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे साईन कन्व्हेन्शन बघू, एक नोट लिहून घ्या बरं का, एक नोट. प्रॅक्टिकली ऑल जॉईंट, नोट नंबर 1 लिहायला पाहिजे का, एक मिनिट. assumption self weight of the trust joint induced bending moment. ओके, हां ठीक आहे. चला आपण काय म्हणूया, नोट 1. प्रॅक्टिकली ऑल जॉईंट ऑफ ट्रस practically all joint of truss are rigid. प्रॅक्टिकल जर बघायला गेला तर रिजिड आहे, बट तुम्ही काय मानून चालतायत, ती पिन जॉईंटेड आहे. ठीक आहे, सो प्रॅक्टिकली ऑल जॉईंट ऑफ द ट्रस रिजिड. सो रोटेशन ऑफ जॉईंट, आपल्याला माहिती आहे जॉईंटचं काय होतं असतं, जर रिजिड असेल तर रोटेशन ऑफ वॉट, जॉईंट. सो रोटेशन ऑफ जॉईंट इज प्रोड्यूस रोटेशन ऑफ जॉईंट इज प्रोड्यूस राईट. अँड ड्यू टू दिस bending moment in member generated but because of slender member, स्लेंडर म्हणजे काय, एकदम पातळ म्हणूया, स्लेंडर मेंबर, लांबी जास्त आहे तुलनेने क्रॉस सेक्शनच्या, त्याला स्लेंडर मेंबर म्हणून देतो. पाईप असतात का, ते पाईप जे काही आहेत पाईप वगैरे, ते पाईप स्लेंडर मेंबर असतात. सो बिकॉज ऑफ द स्लेंडर मेंबर बेंडिंग मुमेंट ड्यू टू रोटेशन इज व्हेरी लो, हे समजून सांगतो मी, व्हेरी लो और व्हेरी लेस, व्हेरी लो म्हणा किंवा लेस म्हणा. दॅट्स वाय दिस बेंडिंग मुमेंट इज निग्लेक्टेड. लक्षामध्ये काय म्हणतो मी तुम्हाला, ऐका. आपण काय बोलत चाललो आहे बरं का, की आपला जॉईंट जो आहे तो पिन जॉईंटेड. का पिन जॉईंटेड, काय प्रॅक्टिकली तो रिजिड आहे, पण तरी त्याला पिन जॉईंटेड का अजूम करतोय आपण, याचं कारण आहे तो रिजिड आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकली तो रिजिड आहे, ठीक आहे, परंतु त्या जॉईंटला जुळणारे जे मेंबर आहेत
ते पातळ मेंबर आहेत, ते सडपातळ मेंबर आहेत. म्हणजे जो सडपातळ म्हणजे स्लेंडर मेंबर आहेत. त्यांचा क्रॉस सेक्शनच्या आणि याचा जर का तुम्ही तुलना करायला गेलात तर तो तुम्हाला एक डिफरन्स दिसायला भेटतो. ते पाईप बघा, एक सर्क्युलर पाईप असतात ना आपले तसले, राईट, तर ते वाले, तर ते स्लेंडर दिसायला भेटतात. मग काय होतंय, तो स्लेंडर दिसायला भेटतोय, काय होतं बरं का, जॉईंट रिजिड आहे. जॉईंट काय रिजिड आहे. जॉईंट जर का रिजिड असला तर पुन्हा जॉईंट हा रोटेशन होऊन जाईल. जॉईंट रोटेट झाला तर मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट येऊ शकते, राईट. जॉईंट काय आहे, जॉईंट रिजिड आहे. मेंबर तर इनएक्सटेन्सिबल असू शकतो ना, तो मेंबर बेंड होऊ शकतो. लक्षामध्ये तुम्ही काय बोलतोय, जॉईंट रोटेट होतोय आणि जॉईंट रोटेट झाल्यामुळे जे काही आहे, रोटेट झाल्यामुळे मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट येऊन जाते. परंतु ती बेंडिंग मुवमेंट जी ना ती खूप कमी असेल. का, कारण की तो मेंबर कोणता आहे, तो मेंबर जो काही आहे तो मेंबर स्लेंडर मेंबर आहे. तर स्लेंडर मेंबरच्या केसमध्ये बेंडिंग मुवमेंट खूप कमी जनरेट होते आतमध्ये. मग आपण असं समजतोय की स्लेंडर मेंबर जॉईंट रोटेट होतोय, जॉईंटला कनेक्टेड मेंबर आहेत, ते मेंबर जे काय आहेत ते पण रोटेट होणार आहेत. रोटेट झाल्यामुळे त्या मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट येणार आहे, परंतु जी येणारी बेंडिंग मुवमेंट खूप कमी असते, त्यामुळे खूप कमी असते. त्यामुळे आपण असं समजतो की बेंडिंग मुवमेंट आलीच नाही पाव त्याच्यामध्ये. तो स्लेंडर मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट येतच नाही. ते ट्रस्टचे जे काही मेंबर असतात ते स्लेंडर मेंबर असतात, त्याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट येतच नाही. आपण असं अजूम करून चालतो की त्याचा जो जॉईंट होता ना, तो जॉईंट लगभग पिन जॉईंटेड आहे. तो अजूम करून चाला ना, तो पिन जॉईंटेडच आहे. अजूम करून चाला, तो पिन जॉईंटेड आहे. कळाला का कुलदीप, नेहा, कळालं का रे? हां, तर ही वाली कहाणी आपल्या लक्षामध्ये घ्यावी लागेल. हे झालं नोट नंबर 1. पण परीक्षेमध्ये लक्षात घ्या, अजम्पशन काय केलं आहे आपण, जॉईंट इज वॉट पिन जॉईंटेड. तो पिन जॉईंटेड फ्रेम म्हणतो. पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजेच काय असतो, आपला ट्रस असतो, राईट. नंतर पुढचा नोट आपण लिहून घेऊ शकतो. पुढची नोट काय लिहायची आहे तुम्हाला, अजम्पशन सेल्फ वेट ऑफ द ट्रस इज मच लेस दॅन द एक्सटर्नल लोड. हां, आता आपण काय केलं बरं का, तो जे काही अजम्पशन केलं होतं त्या नोट नंबर 2. नोट नंबर 2 मध्ये आपण एक पॉईंटचं नाव टाकतो, जस्टिफिकेशन ऑफ अजम्पशन. मग काय जस्टिफिकेशन करायचं आहे, 1 नंबरचं जस्टिफिकेशन याच्यामध्ये. सो नोट 2 मध्ये जस्टिफिकेशन ऑफ अजम्पशन दिलतोय. त्याच्यामधलं आपण पहिले जस्टिफिकेशन बघा बरं का. तुम्हाला मी बोललो होतो की सेल्फ वेट निग्लेक्ट करून चाला. का निग्लेक्ट करून चाला, एक्सटर्नल लोडिंगच्या मुळं. एक बघा लक्षात घ्या, सेल्फ वेट आपण निग्लेक्ट करून चालतोय का, कारण की तुम्हाला लक्षामध्ये येईल की जो सेल्फ वेट आहे, तो सेल्फ वेट एक्सटर्नल लोडच्या तुलनेने खूप कमी असावा. असं धरून चाला की तो नाहीच आहे, सेल्फ वेट नाहीच आहे. सुद्या सेल्फ वेट ऑफ द ट्रस, self weight of the truss is much less than external load, carried by it. less than external load carried by it. काय मिनिंग होते याचा मिनिंग काय होतं बरं का, की त्याचं सेल्फ वेट तुम्ही निग्लेक्ट करून चालतात ना. याचं कारण काय आहे, कारण की एक्सटर्नल लोड जो की येणार आहे ना, त्याच्या तुलनेने सेल्फ वेट खूप कमी असेल, हे कारण झालं. किंवा सेल्फ वेट निग्लेक्ट करून चालतो. आलं लक्षामध्ये, एक प्रॅक्टिकली तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा की यार, जो जॉईंटच्या ठिकाणी समजा जो लोड लागत होता आणि मेंबरमध्ये जो की सेल्फ वेट आहे त्याचं पण काहीतरी वजन असेल, हे खूप कमी असेल. सेल्फ वेट ऑफ द मेंबर इज वॉट, खूप कमी असेल, तर तुम्ही एक काम करा, त्याला निग्लेक्ट धरून चाला. ओके. दुसरं जस्टिफिकेशन, लोडिंग अदर दॅन जॉईंट इंड्यूस, जॉईंट सोडून जर का इतर ठिकाणी जर का लोड लावला, सो लोडिंग अदर दॅन द जॉईंट इंड्यूस बेंडिंग मुवमेंट, शेअर फोर्स बट इन व्हेरी लेस मॅग्निट्यूड. लक्षात घ्या, ट्रसच्या केसमध्ये मेंबर कसा असतो, स्लेंडर असतो. जॉईंट कसा असतो, मेंबर कसा असतो, स्लेंडर असतो. जॉईंट जो आहे ना, आपण मानून चालतोय की तो पिन आहे. का, कारण की त्याच्या ॲक्च्युली मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट, शेअर फोर्स येतोय, पण इतका कमी येतोय की तो निग्लिजिबल आहे, म्हणून आपण त्यांना धरूनच चालत नाही. म्हणून आपला ट्रसचा मेंबर काय आहे, ॲक्झियल आहे. म्हणजे लक्षात घ्या, यांच्यामध्ये खूप मायनर आहे, खूप कमी आहे. बेंडिंग मुवमेंट बी येतोय, येणारच आहे, ऑफकोर्स येणार आहे. ॲक्च्युली प्रॅक्टिकली जर बघायला गेला तर त्यांच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट, शेअर फोर्स येतो, परंतु तो खूप कमी असतो. त्यामुळे आपण त्यांना निग्लेक्ट धरून चालतो, म्हणून आपला मेंबर काय आहे, ॲक्झिली मेंबर असतो. सो लोडिंग अदर दॅन द जॉईंट, जर समजा जॉईंटच्या ठिकाणी जर दुसऱ्या ठिकाणी कुठे लोडिंग बी लावून दिली तर बेंडिंग मुवमेंट आणि शेअर फोर्स बट व्हेरी लेस मॅग्निट्यूड, खूप कमी तयार होईल. का, कारण की मेंबर काय आहे, स्लेंडर मेंबर आहे, राईट. सो झालं का. पुढं तिसरं, बेंडिंग इज कन्सिडरेबली व्हेरी लेस.
बेंडिंग इज कन्सिडरेबली व्हेरी लेस, खूप कमी आहे. चौथं जस्टिफिकेशन, जॉईंट आर रिजिड झालेले बरं काही चौथं, पण तरी लिहून देतो. जॉईंट आर रिजिड, बट मुवमेंट डेव्हलप्ड ड्यू टू रोटेशन ॲट जॉईंट इज व्हेरी लेस. हे झालेलं आहे वाक्य, जस्टिफिकेशन मी टाकलं, इज व्हेरी लो. झालं. पुढचं 5 नंबर. सो इनॲक्युरेसी इन फॅब्रिकेशन इज लेस. जर या सगळ्या गोष्टी जर का अशा घडत असेल की बेंडिंग मुवमेंट बी येते पण कमी येते, रोटेशन पण होते त्याच्यामुळे बेंडिंग मुवमेंट पण येते, ती पण कमी येते. मेंबरमध्ये या ट्रस्टच्या मेंबरमध्ये बरं का, ट्रस्टच्या मेंबरमध्ये शेअर पर्स पण येतोय पण तो पण खूप कमी आहे. त्याला बनवताना जे काही ना खूप कमी चुका केलेल्या आहेत, त्या कमी चुका केल्या आहेत, त्यामुळे बेंडिंग मुवमेंट याच्यामध्ये खूप कमी येईल. राईट. मला दिसायला भेटतात की या सगळ्या गोष्टींचा विचार करून असं निदर्शनास येते की मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट शेअर फोर्स खूप कमी येते. त्यामुळे मी सगळे अजम्पशन मांडलेले आहेत. म्हणजे अजम्पशन असे का घेतले आपण, त्याचं जस्टिफिकेशन देऊन दिलं मी. आ लक्षामध्ये, ते अजम्पशन जे मागे आपण लिहिले ते अजम्पशन आपण तसेच का लिहिले त्याचं जस्टिफिकेशन मी तुम्हाला देऊन दिलं. हे असे सगळे कारणं आहेत म्हणून आपण तसं अजून करून चाललेलं आहोत. ओके. नाव नेक्स्ट. ठीक आहे. तुम्हाला कळालं, तुम्हाला एक बात तर कळाली असेल की ट्रस्टची जरूरत आपल्याला का पडली. तुम्हाला कहाणी सांगून दिली होती, बीममध्ये अशी अशी कहाणी घडते, त्यामुळे आपण ट्रस्टला यूजमध्ये आणून टाकत असतो. राईट. नाव साइन कन्व्हेन्शन. अजम्पशन झाले सगळे. आता साइन कन्व्हेन्शन बघूया. साइन कन्व्हेन्शन असेल, काय असेल ते पहिले लक्षात घ्या. साइन कन्व्हेन्शन. आता मला काय करायचं बरं का, तुम्ही जर बघायला गेला की समजा हा आपला मेंबर आहे, सो दिस इज अवर मेंबर, हा वाला मेंबर आहे. या मेंबरमध्ये आपण पिन जॉईंट केला आहे, जो दिस इज वॉट पिन जॉईंटेड, सो दिस इज पिन जॉईंटेड मेंबर. आता इथं जर बघायला गेलो तर काय लक्षामध्ये येते बरं का, हा जो काही मेंबर आहे, हा मेंबर समजा टेन्शन म्हणजे काय बरं का, या ताणला गेला असेल, याला जर का मला फ्री बॉडी डायग्राम जर काढायची असेल तर मी कसं काढणार, याला मी इथून ब्रेक करतो, इथून ब्रेक करूया, इथून ब्रेक केल्यानंतर लक्षामध्ये येईल समजा हा टेन्शन मेंबर आहे, तो हा टेन्शन मेंबर आहे. सो दिस इज द टेन्शन इज नथिंग बट, याला अजून करून चालतो ट्रस्टमध्ये पॉझिटिव्ह, कोणी निगेटिव्ह घेतं कोणी पॉझिटिव्ह घेतं, तुम्ही एक साईन अजून करायची, तिला पर्टिक्युलरली शेवटपर्यंत वापरायची. समजा टेन्शनला इथं पॉझिटिव्ह मेन्शन केलेलं आहे, आपण जे काय आपल्या लॉजिकनुसार जाणार आहोत, तर टेन्शनला मी पॉझिटिव्ह घेतो. या मेंबरमध्ये फक्त टेन्शन आलेलं आहे, या मेंबरमध्ये टेन्शन आलं असेल तर कसं दिसायला भेटेल बरं का, याला कापला मी असं इथून, त्याचा क्रॉस सेक्शनच्या बाहेर तुम्हाला फोर्स दाखवत असं दिसायला भेटतोय. आणि जॉईंटकडे जर बघायला गेलात, इथं थांबा एक मिनटं, जागा कमी होती, इथून कापतो बघा, असा तुकडा तोडून टाकला, फ्री बॉडी डायग्राम दाखवते. तर टेन्शन मेंबर असेल तर तुम्हाला दिसायला भेटेल की आतले जे काही क्रॉस सेक्शन आहेत अशा पद्धतीने आपण दाखवत आहोत. राईट. आणि इकडचे काय असतील बरं का, सो दिस इज दी वॉट, हे अशा पद्धतीने इक्विलिब्रियम तुम्हाला दिसायला भेटेल. हे झालं टेन्शन मेंबरसाठी. सो दिस इज द टेन्शन. सो टेन्शन मेंबर साईन काय घ्यायची, साईन घ्यायची पॉझिटिव्ह. तर जर का समजा फोर्सवर आपल्याला दिसायला भेटतो की टेन्शनमधला येतो बाबा, टेन्शन आतमध्ये तयार होत असेल तर या पद्धतीचं आपण घेणार आहोत. तर ते डिरेक्शन तुम्हाला दाखवून दिली. आता पुढे काय बरं का, सो इथं एक वाक्य लिहून घ्या, फोर्स इज ऑलवेज अवे फ्रॉम द क्रॉस सेक्शन. फोर्स इज ऑलवेज, क्रॉस सेक्शन म्हणतोय मी, पॉईंटनी बोलवते मी, क्रॉस सेक्शन बोलतोय. फोर्स इज ऑलवेज, हे बघा, हे क्रॉस सेक्शन आपला, हा वाला क्रॉस सेक्शन आहे. राईट. क्रॉस सेक्शनपासून दूर जाताना दिसायला भेटत आहे. तर टेन्शन मेंबरमध्ये फोर्स इज ऑलवेज अवे फ्रॉम क्रॉस सेक्शन. टेन्शन मेंबरमध्ये फोर्स जो काही आहे तो क्रॉस सेक्शनपासून अवे असतो आणि टुवर्ड द पॉईंट असतो. ते बघू आपण टुवर्ड द पॉईंटची कहाणी पुढे. राईट. हा वाला पॉईंट लक्षात ठेवा, फोर्स इज ऑलवेज अवे फ्रॉम द क्रॉस सेक्शन. नेक्स्ट इज वॉट, सो मी समजा आता कम्प्रेशन मेंबर घेतो. हा आता कम्प्रेशन मेंबर समजा. राईट. सो दिस इज कम्प्रेशन मेंबर निगेटिव्ह दाखवते. आता इथं जर बघायला गेलं, याची फ्री बॉडी डायग्राम कापला इथून,
तो इथं काय होईल बरं काय, जर कम्प्रेशन मी असं दाखवलं क्रॉस सेक्शनच्या टुवर्ड, राईट, आणि इथं काय होईल बरं का, अशा पद्धतीने हे बनेल आकृती. ठीक आहे, तर ही वाली आकृती अशी बनणार आहे. अगोदरच्या केसमध्ये कशी बनली होती लक्षात घ्या, राईट. अगोदरच्या केसमध्ये अवे फ्रॉम द क्रॉस सेक्शन होता, जॉईंट बी बरोबर होतं काय बघा. अगोदरच्या केसमध्ये काय होतं, असा होता अवे, राईट ना, अवे फ्रॉम द वॉट क्रॉस सेक्शन, तर क्रॉस सेक्शनपासून अवे होता. इधर बघायला गेलं तर काय टुवर्ड द क्रॉस सेक्शन आहे, तो टुवर्ड द क्रॉस कंप्रेशन आहे, राईट. हा मेंबर कशामध्ये चालला गेला, कंप्रेशनमध्ये. सो देअर फोर इथं पॉईंट काय मेन्शन करणार, फोर्स इज ऑलवेज टुवर्ड द क्रॉस सेक्शन, फोर्स इज ऑलवेज टुवर्ड दी क्रॉस सेक्शन, फोर्स इज ऑलवेज टुवर्ड द क्रॉस सेक्शन. क्लिअर झाला पॉईंट. सो दिस इज द साइन कन्व्हेन्शन, इथं निगेटिव्ह. आता ज्याला ते आपण जेव्हा यूज करणार त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी लक्षामध्ये घेणार, ते जसं त्याला यूज करणार आपण त्याच्यानुसार आपण ते बघणार आहोत. अजून जे काही आहेत याचे मेथड्स आहेत, आता आपण बघूया पुढे. सो झालं ॲनालिसिस, मेथड ऑफ ॲनालिसिस. ॲनालिसिस पहिली मेथड जॉइंट मेथड, दुसरी मेथड सेक्शन मेथड, तिसरी याची स्टॅबिलिटीबद्दल पण डिस्कस करायचं आहे आणि ॲनालिसिस करूया. स्टॅबिलिटी वाटल्यास तर डिस्कस करून घेऊ, काय एवढं अवघड नाही. ठीक आहे. सो जॉइंट मेथड, सेक्शन मेथड, ग्राफिकल मेथड आणि चौथी पद्धत असते टेन्शन कोइफिशियंट मेथड. टेन्शन वरती लिहितो, हां. ग्राफिकल मेथडपर्यंत झालं, टेन्शन कोइफिशियंट मेथड. लक्षात तुम्हाला काय कळून जाते बरं का, की या 4 पद्धती आहेत आपल्याला काय करण्याच्या, तो ॲनालिसिस करण्याच्या 4 पद्धती आहेत. एक एक करून बघून घ्या, एका दिवसाच्या लेक्चरमध्ये 4ही सांगता येतील. ठीक आहे. आपल्याला ग्राफिकलबद्दल पण काही डिस्कशन नसतं. ग्राफिकलबद्दल काही पॉईंट असतील परीक्षेच्या दृष्टिकोनाने ते आपण कव्हर करूया. टेन्शन कोइफिशियंट मेथड पण आपल्याला शिकायची नाही, परीक्षेच्या मुद्द्यासाठी जेवढं काही महत्त्वाचं तिथून तो काढून टाकूया. जॉईंट मेथड आणि सेक्शन मेथड आपल्याला पूर्ण बघायची आहे, आणि स्टॅबिलिटी ऑफ द ट्रस, तो ट्रस आपल्या चॅप्टरचे काय असे करून संपून जाऊन जाईल. ठीक आहे. तो इथं मी थांबून घेतो याचं जे काय आहे तुम्ही नोट्स व्यवस्थित बनवा.